दिवसाचे साधारण 12 वाजले असतील, पण तिच्यासाठी जणू काही अजूनच रात्र होती. डोळ्यासमोर अंधार पसरत होता. भीतीने हातपाय थरथरत होते. हृदयाचे ठोकेही प्रचंड वाढले होते, पण तरीही ती थांबत नव्हती. धावत होती जिकडे वाट मिळेल तिकडे. थकवा तर खूप आला होता. मनात भीती त्यापेक्षाही जास्त होती. तो अजूनही मागे तर नसेल. शेवटी रोडच्या कडेला ती थांबली. समोर तिला अंधुक दिसत होतं. घसा कोरडा पडला होता. आधीच खूप दिवसापासून काही खाल्लेलं नाही आणि त्यात खूप वेगळी धावपळ. अंगातून पूर्ण ताण निघून गेला होता. बसायला जागा शोधत असतानाच तिला भोवळ आली आणि डोळ्यांची उघडझाप करत ती तिथेच खाली कोसळली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा हॉस्पिटलच्या बेडवर होती. मी इथे कशी आली? समोरच उभ्या असलेल्या नर्सला तिने विचारले. कुणीतरी व्यक्ती तुम्हाला इथे सोडून गेले. तुम्ही त्यांना रोडवर बेशुद्ध अवस्थेत रोडवर पडलेल्या दिसल्या. माणुसकीच्या नात्याने ते तुम्हाला इथे घेऊन आले. नर्सने उत्तर दिले. तशी ती शून्यात बघत बसली. जगण्याची इच्छा तर मुळीच राहिली नव्हती. ही होती प्रज्ञा. कोणीही तिच्या रूपाला भाळेल अशी. लहानपणापासून अनाथ आश्रमात राहिली. पार्ट टाइम जॉब करून शिक्षण घेतलं. आपलं असं कुणीच नव्हतं तिच्या जीवनात. गेल्या 6 महिन्यात तिच्यासोबत खूप काही घडलं होतं. आधी चवळीच्या शेंगसारखी ती अजूनच सुकून गेली होती. डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती. ज्या चेहऱ्यावर नेहमी तेज असायचं तो सुकून गेला होता. मन तर कधीच मरून गेलं होतं. इथे बसलेलं होतं ते फक्त शरीर. पण का झाली होती तिची ही अवस्था? मागच्या काही दिवसात तिच्यासोबत जे काही झालं त्याची उजळणी ती करत होती. मॅडम, तुम्हाला बरं वाटतंय ना? नर्सच्या आवाजाने ती भानावर आली. हो, तिने शांतपणे उत्तर दिले. कदाचित तुम्ही 2-3 दिवस झाले काहीच खाल्लेलं नाही, त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा आला आहे. हे घ्या, थोडं खाऊन घ्या. नर्स म्हणाली. काही खायची इच्छा तर नव्हती, पण काहीतरी खाल्ल्याशिवाय तिला इथून उठणंही मुश्किल झालं असतं. त्यामुळे तिने 2-3 घास खाल्ले. एक विचारू तुम्हाला? नर्स तिला निरखून बघत बोलली. तिने फक्त हुंकार भरला. तुमच्यासोबत काय झालं ते तर मला माहीत नाही, पण खूप वाईट घडलं आहे हे तुमच्या अवस्थेवरून कळून येते. नर्स म्हणाले. तसे तिचे डोळे टचकन पाण्याने भरले. तुमची फॅमिली कुठे आहे? नर्सने विचारलं. माझं या जगात कुणीच नाही, ते हताशपणे बोलले. तुमचं घर कुठे आहे? कुठे राहता तुम्ही? नर्सने परत विचारले. मला घर नाही. मला नाही माहीत आता कुठे जायचंय मला, असं म्हणून प्रज्ञाने हुंदका फोडला. असं खचून जाऊ नका. तुम्ही शिकलेलं दिसत आहात. तुम्हाला कुठेही जॉब मिळेल. एखाद्या वर्किंग वुमन हॉस्टेलमध्ये राहा. माझंच बघा, माझा नवरा रोज दारू पिऊन मला मारत होता. दिलं मी त्याला सोडून आणि आता एकटी सुखात राहते. तुमचं लग्न झालेलं आहे का? नर्स म्हणाली. नाही. प्रज्ञा गडबडून बोलली. ठीक आहे, तुम्ही आराम करा. बरं वाटलं की मग जा, असं म्हणून नर्स निघून गेली. पण प्रज्ञा मात्र विचारत पडली. कुठं जायचं, काय करायचं तिला काहीच कळत नव्हतं. पण या शहरातून जाणं तिच्यासाठी गरजेचं होतं. इथे तिच्या जीवाला धोका होता. 1-1.5 तासांनी ती त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडली. पण इथून जायचं कुठे हा तिच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न होता. तिचं ओळखीचं असं कुणीच नव्हतं ज्याच्या साह्याने ती कुठल्या तरी सेफ ठिकाणी जाऊ शकेल. एक जिवलग मैत्रीण होती मोना, पण तिला सुद्धा आता ती कॉन्टॅक्ट करू शकत नव्हती. विचार करतच ती बस स्टॉपवर पोहोचली. शेवटी एक ठाम मत करून दिल्लीला जायचं आणि तिथे नवीन जीवनाची सुरुवात करायची असं तिने ठरवलं. या शहरातील कुठली जुनी आठवण सोबत न्यायची नाही. हातात असलेलं तिचं आवडतं ब्रेसलेट, मोबाईल सर्व तिने फेकून दिला आणि दिल्लीच्या बसमध्ये बसली. खिडकीतून येणार थंड हवेने तिचे डोळे लागले. गेले कितीतरी दिवस शांत अशी झोप तिला लागलीच नव्हती. मनात कायम भीती असायची आणि अजूनही आहेच. रात्री 10 वाजता ती दिल्लीला पोहोचली. बसमधून खाली उतरली. सगळीकडे गर्दी दिसत होती. तिच्यासोबतच्या प्रवाशांना त्यांचे नातेवाईक घ्यायला आले होते, पण ही एकटीच बस स्टँडच्या आत जाऊन बसली. मोबाईलवर हॉटेल सर्च केलं असतं, तोही तिने फेकून दिला होता. इथे एकटं बसणंही तिला बरोबर वाटत नव्हतं, म्हणून ती तेथून उठून जाऊ लागली. इथलं काहीच तिला माहीत नव्हतं. थोडं समोर येताच माणसाची गर्दी कमी होऊ लागली. रोडच्या कडेला 3-4 मुलं बोलत होते. यांना विचारावं का इथे आसपास हॉस्टेल कुठे आहे, असा विचार करून हिंमत एकवटून ती त्यांच्याजवळ गेलीच. इथे कुठे जवळपास वुमन हॉस्टेल आहे का, तिने घाबरतच विचारलंय. पण ते मुलं मात्र तिला विचित्र नजरेने बघत होते. तुझ्यासारख्या नाजूक कळीला तर कोणी पण आसरा देईल. तुला हॉस्टेलची काय करत? चल आमच्यासोबत, तुला एका मस्त ठिकाणी घेऊन जातो, एक मुलगा बोलला. तसा भीतीने सरकन प्रज्ञाच्या अंगावर काटा आला. काहीच न बोलता तिने पावलं समोर वळवली. थोडं समोर जाताच तिला मागे कुणीतरी येत असल्याची चाहूल लागली. तिने वळून पाहिलं तर तिच्या मागे तेच मुलं होती ज्यांना प्रज्ञाने पत्ता विचारला होता. आता भीतीने अंगाचं पाणी झालं होतं. काहीच विचार न करता प्रज्ञा धावत सुटली. ती मुलंही काही बोलत तिच्या मागे पडली.
ए चिकनी चमेली, कुठे जाते? थांब, आम्ही सहारा देतो ना तुला. खूप दूर येईपर्यंत ती मुलं तिच्या मागे आली, नंतर परत गेली. पण प्रज्ञा मात्र अजूनही धावत होती. सकाळपासून हेच तर करत होती ती. सगळ्यांपासून स्वतःचा जीव वाचवत पळत होती. जेव्हा तिला त्यांचा आवाज येणं बंद झालं तेव्हा तिने मागे वळून पाहिलं आणि तेवढ्यातच ती समोर कुणाला तरी धडकली. ती पडणारच होती तर त्या व्यक्तीने तिला पकडलं. ते व्यक्ती होते देशातील सर्वात मोठी कंपनी JK इंडस्ट्रीजचे मालक मिस्टर यशवंत भोसले. अतिशय प्रेमळ, दयाळू व्यक्तिमत्व, स्वभावाने अतिशय शांत आणि समजूतदार. ही तेवढेच, म्हणूनच तर आज सर्व देशात त्यांचं नाव होतं. घरी जात असताना त्यांची गाडी बंद पडली. ड्रायव्हर ठीक करत होता म्हणून हे बाहेर उभे होते. तेवढ्यात प्रज्ञा त्यांना येऊन धडकली. काय झालं बाळा, अशी का धावत आहेस? त्यांनी काळजीने विचारले. ते काही मुलं माझा पाठलाग करत होते. प्रज्ञा थरथरत्या ओठांनी बोलली. तू घाबरू नको, मी आहे ना, यशवंत म्हणाले. प्रज्ञा घाबरून त्यांच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली, पण ती मुलं तर कधीची परत गेली होती. सर, गाडी ठीक झाली आहे, ड्रायव्हर म्हणाला. तुझं घर कुठे आहे? चल, मी तुला सोडतो, यशवंत म्हणाले. माझं घर नाही, मी या शहरात नवीन आहे, प्रज्ञा म्हणाली. मग आता कुठे जाणार तू? त्यांनी विचारलं. नाही माहीत, ती खाली मान घालून म्हणाली. तू माझ्या घरी चल माझ्यासोबत. उद्या जा, मग तुला जायचे तिथं. आता खूप रात्र झाली आहे आणि एकट्या मुलीने असं रोडवर राहणं ठीक नाही, यशवंत म्हणाले. तशी प्रज्ञा त्यांच्याकडे पाहू लागली. अनोळखी असून किती काळजी होती त्यांना तिची, पण अशी कोणावरही ती विश्वास ठेवू शकत नव्हती. काळजी नको करू, मी एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, घरी माझी सर्व फॅमिली आहे, चल, तुला कसलीच प्रॉब्लेम होणार नाही, यशवंत बोलले. जसं त्यांना तिच्या मनातील कळलं होतं. त्यांच्यासोबत जाण्याव्यतिरिक्त तिच्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता, कारण अशी रोडवर ती सेफ नव्हती. जीव मुठीत घेऊन प्रज्ञा गाडीत बसली. थोड्याच वेळात त्यांची गाडी एका खूप मोठ्या बंगल्यासमोर जाऊन उभी राहिली. वॉचमॅनने बाहेरील मोठं गेट उघडलं आणि गाडी आत गेली. उतर बाळा, घर आलं, यशवंत म्हणाले. घाबरतच प्रज्ञा खाली उतरली. समोर एवढा मोठा बंगला बघून तिला कळलं होतं यशवंत खूप मोठे व्यक्ती आहेत. यशवंत सुद्धा खाली उतरले आणि ड्रायव्हरला गाडी पार्क करायला घेऊन गेला. यशवंत सोबत प्रज्ञा आत आली. त्यांना बघता समोर बसलेली बाई उठून त्यांच्याजवळ आली. यशवंत, आज उशीर झाला, मी किती वेळची वाट बघत होते. आणि ही कोण आहे? ती बाई प्रज्ञाला पायापासून ते डोक्यापर्यंत विचित्र नजरेने बघत बोलली. सांगतो तुला सर्व, आधी मला फ्रेश तर होऊन येऊ दे, यशवंत म्हणाले. ठीक आहे, ये पटकन, ती बाई बोलली. जशी ती प्रज्ञाला बघत होती तशी प्रज्ञासुद्धा तिला विचित्र नजरेने बघत होती, कारण तिचं वय तर यंगपेक्षा थोडं जास्त वाटत होतं, पण तिचा पेहराव एका तरुण मुलीसारखा होता. यशवंत तर फ्रेश व्हायला गेले. आता तूच सांग, तू कोण आहेस? तिने सोफ्यावर बसत विचारले. मी प्रज्ञा, असं म्हणून तिने सगळी हकीकत तिला सांगितली. हे बरं केलंस तू यशवंत सोबत आलीस. तू जेवलीस का? तिने विचारलं. यावर प्रज्ञाने मानेनच नकार दिला. ठीक आहे, मग आमच्यासोबत कर जेवण, बाकी सगळे झोपले जेवून, यशवंत आणि मीच बाकी आहोत, बेला म्हणाली. यशवंत फ्रेश होऊन आले आणि तिघेही जेवाय बसले. तुझं नाव विचारायचं तर विसरलोच मी. काय नाव आहे तुझं? यशवंतने जेवताना विचारले. प्रज्ञा, ती शांतपणे बोलली. मी यशवंत आणि ही माझी बायको बेला, यशवंत म्हणाले. यशवंतने जेवण केलं आणि वर निघून गेले. पण प्रज्ञाला गेस्ट रूममध्ये सोड हे तो बेलाला सांगायला विसरला नाही. बेला तिला घेऊन एका रूममध्ये गेली. खूप प्रशस्त अशी रूम होती ती. तुला या कपड्यांमध्ये झोप येईल का? बेलाने विचारले. हो, प्रज्ञा मान हलवून म्हणाली. ठीक आहे, तू आराम कर आता, असं म्हणून बेला निघून गेली. किती चांगले लोक आहेत हे. मी कोण आहे, कुठून आले, काहीच माहीत नसून मला घरात घेतलं. एवढी चांगली रूम मला दिली. पेहरावरून तर बेला मॉडर्न वाटत होती, पण मनाने खूप चांगले आहेत. विचार करतच प्रज्ञा बेडवर आडवी झाली, पण झोप लवकर येत नव्हती. त्याची भीती अजूनही मनात होतीच. सगळं सोडून तर ती आलीच होती, पण तो नक्कीच तिला शोधत असणार हे तिला माहीत होतं. गेले कित्येक दिवस सुखाची झोप तिला लागली नव्हती, पण आज ती थोडी शांत होती. कमीत कमी आजची रात्र तरी तो इथे नाही, या विचाराने थोड्याच वेळात ती झोपी गेली. तर डायरेक्ट सकाळी 7ला तिला जाग आली. दुसऱ्यांच्या घरी असं उशिरापर्यंत झोपणं तिला खूप अवघडल्यासारखं झालं. फ्रेश व्हावं तर तिच्याकडे कपडेसुद्धा नव्हते. मी आत्ताच इथून निघून जाते, यांनी मला रात्रभर इथे ठेवले हेच त्यांचे उपकार. ती याच विचारात होती की तिचा दरवाजा वाजला. तिने दरवाजा उघडला तर एक बाई दरवाजात उभी होती. हे कपडे मॅडमने पाठवले आहेत तुमच्यासाठी, असं म्हणून तिने हातातील ड्रेस प्रज्ञाच्या हातात दिला आणि निघून गेली. व्हाईट कुर्ती आणि ब्लॅक प्लाझो तिला कम्फर्टेबल वाटेल असा ड्रेस होता.
त्यामुळे प्रज्ञाने लगेच बाथरूमकडे वळली. गरम पाण्याने तिच्या अंगावर असणाऱ्या माराच्या व्रणाची आग होत होती. त्या पाण्यासोबत डोळ्यातील अश्रूही वाहत होते. भूतकाळातील कटू आठवणी काही केल्या तिच्या डोक्यातून जात नव्हत्या. 10 मिनिटात तयार होऊन ती बाहेर आली. अरे आलीस बाळा तू, नाश्ता कर, बेला तिला बघून म्हणाली. काल तिने फक्त बेला आणि यशवंतलाच बघितले होते, पण त्यांच्यासोबत आज अजून अनोळखी चेहरे दिसत होते. मॉम, मी आज माझ्या फ्रेंडसोबत किट्टी पार्टीमध्ये जात आहे, तुम्ही येणार का? परी म्हणाली. नाही, तू जा, मला दुसरं काम आहे, बेला म्हणाली. परी प्रज्ञाला विचित्र नजरेने बघत होती, पण ती कोण आहे हे तिने नाही विचारलं. परी, चल मी ड्रॉप करतो, अक्षय म्हणाला आणि परी त्याच्यासोबत निघून गेले. यशवंतही नाश्ता करून निघून गेले. आता तिथे प्रज्ञा आणि बेलाच राहिल्या होत्या. यशवंत सांगत होते की तू या शहरात नवीन आहेस, कशासाठी आली तू इथे आणि आता कुठे जाणार? बेला म्हणाली, मी जॉबसाठी आले, एखादं हॉस्टेल शोधून आणि राहीन तिथे. प्रज्ञा म्हणाली, तुझे आईवडील कुठे राहतात? बेला बोलली, माझ्या या जगात कुणीच नाही, मी अनाथ आहे. प्रज्ञा बोलली आणि तिच्या डोळ्यातील पाण्याचा एक थेंब गालावर उघळला. अरे तू रडतेस का? तू काळजी नको करू, मी यशवंतला सांगते त्यांच्या ऑफिसमध्ये तुला जॉब द्यायला. बेला तिच्या डोक्यावरून मायाने हात फिरवत म्हणाली. तसा प्रज्ञाला हुंदका अनावर झाला. लहानपणीच तिच्या डोक्यावरून हा मायेचा हात गेला होता. तिने पटकन बेलाला मिठी मारली. बेलाने तिच्या पाठीवर हात ठेवला तशी ती वेदनेने कळवळली. तशी बेलाची नजर तिच्या पाठीकडे गेली. तिच्या पाठीवर माराचे लाल व्रण होते. ते बघून बेलाला कळून चुकलं की प्रज्ञाबरोबर नक्की सहनशक्तीच्या पलीकडचं काहीतरी घडलं आहे. प्रज्ञा, तू रडू नको, शांत हो, इथे बस. बेला तिला सोफ्यावर बसवत बोलली, पण प्रज्ञाचं मुसमुसणं चालूच होतं. बेलाने तिला पाणी दिलं आणि शांत केलं. आता सांग, काय झालं तुझ्यासोबत आणि तुझी ही अवस्था कुणी केली आहे? बेलाने विचारलं. काहीच नाही झालं माझ्यासोबत, मला निघायला हवं आता. प्रज्ञा म्हणाली, तुझी आई असती तर तुझं दुःख तिच्यासोबत शेअर केलं नसतंस का तू? माझी मुलगी पण तुझ्याच वयाची आहे, तू माझ्या मुलीसारखी आहे. सांग बाळा, काय झालं? आणि आत्ताच नसेल सांगायचं तर नंतर सांग, मी तुला फोर्स नाही करणार, पण आता तू कुठेही जाणार नाही, इथेच राहणार. बेला म्हणाली. तशी प्रज्ञा तिला पाहू लागली. हो, माझी मुलगी तर विदेशात शिकायला गेलेली आहे, त्यामुळे तिच्या आयुष्याचं प्रेम मी कुणाला देऊ आतापर्यंत मला तेच कळत नव्हतं, पण आता तू आली आहे ना, त्यामुळे माझं टेन्शन गेलं. बेला म्हणाली. तशी प्रज्ञेच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तू जा, आराम कर, आणि तुला घरी राहायचं नसेल तर मी यशवंतला सांगते तुला जॉबवर ठेवायला. ठीक आहे, जा तू आराम कर, मी ज्योतीला सांगते तुझ्या जखमांना लावायला मलम देईल ती. बेला म्हणाली. प्रज्ञा आत निघून गेली, पण बेला मात्र तिच्यासोबत नेमकं काय घडलं याचा विचार करत होती. बेला खूप मॉडर्न विचारांची होती, पण मनाने अतिशय प्रेमळ, आणि तिला अगदी तिच्यासारखाच प्रेमळ असा नवरा म्हणून यशवंत भेटला. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी. मोठा मुलगा अक्षय, दुसरा मुलगा अभि आणि मुलगी ज्योती. अक्षयचं लग्न झालेलं होतं आणि परी त्याची बायको. त्यांना 1 मुलगासुद्धा आहे, त्यांचं नाव वेद. साधारण 4 वाजता परी पार्टीमधून घरी परतली तर बेला प्रज्ञासोबत हॉलमध्येच बसलेली होती. हे अजूनही ती काय करते? प्रज्ञाला बघून परी मनातच बोलली. परी, आलीस बाळा, खूप एन्जॉय केला असेल ना पार्टीमध्ये? बेला बोलली. हो आई, खूप थकली आहे मी. परी तिच्याजवळ बसत बोलली आणि तिने बेलाच्या खांद्यावर मान ठेवली. सासू सून असून माय लेकरासारखे राहतात दोघे. प्रज्ञा त्यांना बघून मनातच म्हणाली. आई, ही कोण आहे? शेवटी परीने विचारले. ही प्रज्ञा आहे, आजपासून इथेच राहणार आपल्यासोबत. बेला बोलली. काय, आपल्यासोबत राहणार? पण ही कोण आहे? परीने चकित होऊन विचारले. तुझी बहीण आहे असं समज आणि हिच्यासोबत तशीच वागत जा. बेला बोलली. माझी बहीण अशी भिकारडी आई, पण एवढ्या साध्या आहेत, कुणालाही घरी घेऊन येतात. परी मनातच बोलली. तिने हलकी स्माईल केली आणि निघून गेली. प्रज्ञा, माझ्या मुलीचे काही कपडे आहेत, पण तू तर काही तसे घालणार नाही, तुझ्या टाईपचे कपडे आणावे लागतील तुला, चला आपण शॉपिंगला जाऊ. बेला बोलली. यांनी मला त्यांच्या घरात ठेवलं, जॉबही देणार आणि आता त्यांच्या पैशाने शॉपिंग करायचे, हे प्रज्ञाला बरोबर नाही वाटलं. माझ्याकडे थोड्या दिवसांसाठी आहे 1 ड्रेस आणि तुम्ही सकाळी दिलेला हा आताच बस होतील 2. प्रज्ञा म्हणाली. बेलाला कळलं की ती येणार नाही, त्यामुळे तिने सुद्धा फोर्स केला नाही. संध्याकाळी यशवंत ऑफिसमधून आले तर बेलाने त्यांना सगळं सांगितलं. हे खूप छान केलंस तू, तिला इथेच ठेवून घेतलं. मी उद्याच तिच्या जॉबचं बघतो आणि आणखीन एक, उद्या आपला अभि परत येत आहे. यशवंत खुश होत म्हणाला.
काय माझा अभि येत आहे? 5 वर्ष झाले तो आला नाही. आता कायमसाठी माझा मुलगा माझ्याजवळ राहणार. मी खूप खुश आहे. कधी त्याला बघते आणि कधी नाही असं झाले, बेला म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळीच यशवंत अभिला घ्यायला एअरपोर्टवर गेला. इकडे बेला त्याच्या स्वागताची तयारी करू लागली. यशवंत त्याची वाट बघतच होता. तेवढ्या त्याची नजर समोरून येणाऱ्या अभिवर पडली. खाली ब्लॅक जीन्स घातलेला, वर व्हाईट टी शर्ट आणि त्यावर ब्लॅक जॅकेट, दाढी ट्रिम केलेली, केस जेल लावून सेट केलेले, डोळ्यावर गॉगल चढवलेले, जिमने कमवलेली भारदस्त शरीरयष्टी, स्टायलिश हँडसम असा अभि. ओय माय सन, कसा आहेस तू? यशवंतने त्याला मिठी मारत विचारले. आय एम फाईन डॅड. आणि तुम्ही कसे आहात? भारदस्त आवाजात त्याने विचारले. मी ठीक आहे. चल, तुझी मॉम तुझी वाट बघत आहे, यशवंत म्हणाला. पण अभिची नजर मात्र शेजारून जात असलेल्या फॉरेनर मुलीकडे जाती. अभि चल, यशवंत त्या गाडीतून त्याला हाक मारली तसा तो भानावर आला. पण गाडीत बसायच्या आधी एकदा त्याने वळून त्या मुलीकडे पाहिलंच. थोड्याच वेळात ते दोघे घरी पोचले. बेला आरतीचं ताट घेऊन तयारच होती. काय मॉम, हे तू अजूनही बदललेले नाहीस? माझ्या फॉरेनर मित्रांना कळलं ना की तू हे अशी काही करतेस तर हसतील माझ्यावर, अभि म्हणाला. हसू दे, हसतील तर. एवढ्या दिवसात माझा मुलगा घरी आला तसंच आत घ्यायचं का? असं म्हणून बेलाने त्याचं औक्षण केलं. हाय ब्रो, कसा आहेस? आणि वहिनी तू? अभिने विचारले. आम्ही दोघेही ठीक आहोत, पण मला वाटलं होतं तिकडून तू एखादी फॉरेनर घेऊन येशील, अक्षय त्याला हळूच बोलला. विचार तर होता आणायचा, पण मॉम डॅड माहितीत ना कसे आहेत, म्हणून मी नाही आणलं. त्यांना लव्ह मॅरेज तर चालतं, पण मुलगी इंडियन हवी, जशी तू वहिनी पसंत केली, अभि म्हणाला. अभि मी ऑफिसला जातोय, संध्याकाळी आल्या बोलो, असं म्हणून यशवंत निघून गेला. तू फ्रेश होऊन ये, मी माझ्या हाताने तुझ्या आवडीचा नाश्ता बनवला आहे, बेला म्हणाली. ओके, आय विल कम इन 5 मिनिट्स, असं म्हणून अभि त्याच्या रूममध्ये निघून गेला. रूममध्ये गेला तर त्याची रूम अजूनही तशीच होती जशी तो सोडून गेला होता, पण विदेशात राहून आता त्याची चॉईस बदलली होती. त्यामुळे त्या रूमची डिझाईन त्याला आता नकोशी वाटली. तो फ्रेश झाला आणि खाली आला. बेला त्याचीच वाट बघत होती. मॉम, काय आहे नाश्त्याला? त्याने एक्सायटेड होत विचारले. हे बघ, तुझ्या आवडीचं ऑमलेट बनवलं आहे, बेला बोलली. माझ्या सगळ्या आवडत्या बदलत्या, पण तुझ्या हातचं ऑमलेट माय ऑल टाईम फेवरेट, अभि एक घास खात बोलला. त्याने नाश्ता केला आणि त्याच्या रूममध्ये आराम करायला निघून गेला. पण झोप मात्र त्याला येत नव्हते. संध्याकाळी फ्रेश होऊन खाली आला. तोच हॉलमध्ये त्याची कुणाला तर धडक लागली. ती पडणारच होती. तोच त्याने तिला मिठीत घेतलं. सॉरी. प्रज्ञा त्याच्यापासून दूर होत थोडी बिचकतच बोलली, पण तो मात्र तिच्याकडे थोड्या विचित्रपणे बघत होता. जेवढं मला माहीत आहे, खूप वर्ष झाले आमच्या घरी विश्वासातले 3च नोकर आहेत. तुला नवीन ठेवलं आहे का? अभिने विचारले. तशी प्रज्ञा स्तब्ध होऊन त्याला पाहू लागली. एवढ्या मोठ्या बंगल्यात अशा सिंपल लोकमध्ये तिला बघून कोणीही तोच अंदाज बांधला असता की प्रज्ञा इथे घरकाम करणार आहे. प्रज्ञा काही बोलणारच होती त्याआधी परी तिथे आली. अभि बाबांना भेटली ती कुठेतरी. ती घरकाम करणार नाही, पण तसं समजलं तरी काही हरकत नाही. इथे राहून ते आई तर थोडी खाणार, घरकाम तर करणारच ना, परी म्हणाली. हे ऐकून प्रज्ञाला थोडं वाईटच वाटलं, पण जिथे सर्वजण चांगले असतील तिथे एक जण असाच असतो. ती काहीच न बोलता किचनमध्ये निघून गेली आणि परीच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरलं. परीसुद्धा तिच्या रूममध्ये निघून गेली आणि तिने कुणाला तरी कॉल केला. हॅलो, कशी आहेस तू? मी ठीक आहे दी, तू बोल. समोरून एका मुलीचा आवाज आला. मी ठीक आहे, मी बोलते ते नीट ऐक आता. अभि घरी परत आला आहे. माझ्या माहितीप्रमाणे घरचे लवकरच त्याच्या लग्नाचा विषय काढतील. तो उद्याच इथे नाही तर अभि एखादी दुसरी मुलगी पसंत करेल. आणि हो, येताना जरा पार्लरमध्ये जाऊन ये, परी म्हणाली. ठीक आहे दी, मी येते उद्या, असं म्हणून काव्याने कॉल कट केला. एकदा का अभि आणि काव्याचं लग्न झालं की झालं. मग या घरात आमच्या दोघींचंच राज्य. फक्त जसं मी अक्षयला माझ्या प्रेमात पाडलं तसं काव्याने केलं की झालं. तिला टिप्स द्यायला मी तर आहेच, परी मनातच बोलली. इकडे अभि गार्डनमध्ये जाऊन बसला. असा घरी तर राहू शकत नव्हता. त्याने त्याच्या इथल्या मित्रांना कॉल केला आणि रात्री पार्टीसाठी बोलावलं. संध्याकाळी यशवंत ऑफिसमधून घरी आले. फ्रेश होऊन ते खाली येऊन बसले. बेला, प्रज्ञासाठी मी जॉब बघितला आहे. माझ्या ऑफिसमध्ये नाही, पण जे नवीन ऑफिस मी आता अभिसाठी बनवलं आहे तिथे आहे, यशवंत म्हणाले. हे खूप चांगलं केलं तू. खूप गुणी आणि कष्टाळू मुलगी आहे. आज दिवसभर तिने सुलभाला घरकामात मदत केली, बेला म्हणाली. ती खूप शांत, घाबरत राहते. यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे, यशवंत म्हणाले. यशवंत, कदाचित तिच्यावर खूप अत्याचार झाला आहे. तिच्या अंगावर मारल्याचे व्रण होते. मी तिला विचारलं, पण तिने
नाही सांगितलं, बेला म्हणाली. जाऊ दे, तो तिला विचारूसुद्धा नको. यशवंत म्हणाले. रात्री अभि पार्टीसाठी तयार होऊन खाली आला. मॉम, मी बाहेर चाललोय माझ्या मित्रांना भेटायला. तिकडूनच डिनर करून येईल असं म्हणून बेलाचं काहीच ऐकून न घेता तो निघून गेला. एका हॉटेल अँड बारमध्ये सगळे मित्र भेटले. खूप दिवसातून भेटल्यामुळे चांगल्याच गप्पा रंगल्या. सोबत ड्रिंक करणंही सुरूच होतं. शेजारीच मुलींचा ग्रुप देखील बसला होता. त्या त्यांच्या गप्पामध्ये मग्न होत्या. अभि, एवढी वर्ष लंडनमध्ये राहिलंस, रोज नवीन नवीन मुली बघायला मिळत असतील, विक्रांत म्हणाला. बघायला नाही तर त्यांच्यासोबत फ्लर्ट करायलाही मिळत होतं. अभि म्हणाला. मला इथं कसं राहशील मग आता तू त्याचं टेन्शन नको घेऊ. माझ्यासारख्या हँडसम बॉयला कोण मुलगी नकार देईल. 4-5 गर्लफ्रेंड बनवल्या की लगेच वेळ निघून जातो. अभि डोळा मारत बोला. तसे सगळे हसायला लागले. अभि, ती बघ काय मुलगी आहे यार, तिला पटवलं तर बनतच. त्याचा दुसरा मित्र एका मुलीकडे इशारा करत बोलला. तशी अभिने तिकडे नजर वळवली. शॉर्ट वन पीसमध्ये पायावर पाय टाकून हातात ग्लास घेऊन बसलेली ती तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा करत होती. मोना आणि पूजा तिच्यासोबत बसल्या होत्या आणि तिघीही हसत गप्पा मारत होत्या. अभिने हातातील ग्लास खाली ठेवला आणि त्यांच्याजवळ गेला. डान्स प्लीज, त्याने तिच्यासमोर हात पुढे करत विचारले. एवढा हँडसम मुलगा स्वतःहून आपल्याला डान्ससाठी विचारतो हे बघून तिच्या मनात फुलपाखरू नाचू लागले. कारण मुलांना फसवून त्यांच्याकडून पैसे लुबाडणं हेच तीच काम करत होती. शुअर, असं म्हणून तिने त्याच्या हातात हात दिला आणि त्याच्यासोबत बाजूला डान्स करत असलेल्या मुलामुलींच्या गर्दीत घुसली. जाणून बुजून ते अभिच्या जास्त जवळ जात होते. त्याला मिठीत घेत होते आणि त्याला दुसरं काय हवं होतं. लंडनमध्ये कॉलेज व्यतिरिक्त त्याचा बाकी वेळ या सगळ्यातच जात होता. थोडा वेळ डान्स करून तिने अभिच्या गालावर ओठ टेकवले आणि बाहेर आली. तोही तिच्या मागेच आला. स्वतःचा नंबर तिने त्याला दिला आणि निघून गेले. तो सुद्धा खूप रात्री ड्रिंक करून घरी आला. घरातले जवळपास सगळे झोपले होते. तोही त्याच्या रूममध्ये जात होता. तोच कुणाच्या तरी मुसमुसण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. तो आवाज शेजारीच असलेल्या एका रूममधून येत होता, पण त्या रूममध्ये कोण आहे हे त्याला माहीत नव्हतं. लटखटत तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. इकडे प्रज्ञा तिच्या नशिबाला कोसत अजूनही जागीच होती. कुठे आणून ठेवलं होतं तुला नशिबाने? अशा जीवनाची अपेक्षा तुला कधीच नव्हती. तिला तर साधारण सुखी आयुष्य जगायचं होतं त्याच्यासोबत, पण नीतीने तिच्यासोबत वेगळाच खेळ खेळला आणि आज तिला इथे या अनोळखी लोकात आणून ठेवलं, जिथे ना कुणासोबत ती तिचं दुःख सुख वाटू शकत होती. कुठली चूक केली होती मी, ज्याची मला ही शिक्षा दिली? फक्त निस्वार्थ निरागस प्रेमच केलं होतं ना? त्या बदल्यात काय मिळालं मला? दुःख, छळ, अत्याचार. विचार करतच ती तिच्या भूतकाळात हरवली. तो दिवस होता तिचा नवीन कॉलेजचा पहिला दिवस. ब्लू जीन्स, त्यावर नारंगी कलरचा टॉप, कानात नाजूकसे टॉप्स, तोंडाला फक्त पावडर आणि ओठांना लाईट लिपस्टिक. बस हातात वॉच घातली आणि ती रूमच्या बाहेर पडली. सर्वात आधी आश्रमातील मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला, नंतर काकीकडे गेली. आज नवीन कॉलेजचा पहिला दिवस आहे, त्यासाठी ऑल द बेस्ट, काकी बोलल्या. थँक्यू काकी, खूप शिकून पुढे जा हीच माझी इच्छा आहे. या आश्रमातील खूप कमी मुली अशा आहेत ज्या त्यांच्या मेहनतीने पुढे गेल्या आहेत. तू सुद्धा तशीच आहेस. एवढे 3 वर्ष गेले की तुझ्या पायावर उभी राहायला तू मोकळी. काकी बोलल्या. हो काकी, माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं मी दुसऱ्यांच्या भरवशावर कधीच जगायचं नाही, स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं. तेच मला पूर्ण करायचं आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन प्रज्ञा कॉलेजला निघून गेली. तिने रिक्षावाल्याला पैसे दिले आणि खाली उतरून समोर पाहू लागली. MG कॉलेज रुबाबात उभं होतं. मेन गेटमधून तिने आत प्रवेश घेतला. पहिलाच दिवस असल्यामुळे कुणी मैत्रीण नव्हत्या आणि तिच्या आश्रमातील ती एकटीच इथपर्यंत आली होती. त्यामुळे भीती नावाचा शब्दच तिला माहीत नव्हता. कुठलंही संकट आलं तरी हिमतीने त्याचा सामना ती करायची. क्लासरूम शोधत शोधत ती आत गेली. तोच अचानक एक मुलगा तिच्यासमोर आला. मी खूप वेळपासून बघतोय, तू इकडे तिकडे फिरत आहेस. नवीन वाटतंय इथे. कुठल्या क्लासमध्ये जायचंय? त्याने शांतपणे विचारले. MCOM फर्स्ट इयर. तिला तो बरा वाटला म्हणून तिने शांतपणे उत्तर दिलं. नाही तर मोठमोठ्या कॉलेजमध्ये न्यू ॲडमिशनवाल्यांसोबत सिनियर रॅगिंग करतात हे तिला माहीत होतं. म्हणून ती
कुणाला काहीच न विचारता आपले क्लासरूम शोधत होती. आधीच कॉलेजमध्ये ती सुद्धा मित्रमैत्रिणींसोबत मिळून ज्युनियर मुलामुलींची मज्जा घ्यायची. पण इथे सर्व काही नवीन असल्यामुळे थोडी धाकधूक वाटत होती. चल मी दाखवतो तुला तुझा क्लास, तो मुलगा म्हणाला. तशी ती त्याच्यासोबत चालत जाऊ लागली. मी साहिल, तुझं नाव काय? त्याने विचारले. माझं नाव प्रज्ञा, ती बोलली. तू नवीन आहे त्यामुळे चल, इथे माझी एक फ्रेंड आहे, तिच्यासोबत तुझी ओळख करून देतो, साहिल बोलला आणि तो प्रज्ञाला एका क्लासमध्ये घेऊन गेला. अजून लेक्चर सुरू होण्याची वेळ झाली नव्हती, त्यामुळे कुणी कुठेही बसून गप्पा करत होते. मृणाली, ही प्रज्ञा नवीन आली आहे आणि ही मृणाली माझी बेस्ट फ्रेंड, साहिल म्हणाला. दोघींनी हात मिळवला आणि साहिल निघून गेला. ग्रॅज्युएशन दुसऱ्या कॉलेजमधून केलं? मृणालीने विचारले. हो, प्रज्ञा म्हणाले. ठीक आहे, तू माझ्याजवळच बस आता, मृणाली म्हणाली. 15 दिवसातच प्रज्ञा आणि मृणालीची चांगली गट्टी जमली. असेच 3 महिने निघून गेले आणि त्या दोघी एकमेकींच्या जिवलग मैत्रीण झाल्या. आज मृणालीचा बर्थडे होता. तिच्या घरी छोटीशी पार्टी तिने ठेवली होती. प्रज्ञासुद्धा आज तिथे जाणार होती. मृणालीच्या घरी फक्त ती आणि तिचा भाऊच होते. दुर्दैवाने त्यांचे आईवडील 2च वर्षापूर्वी एका अपघातात गेले होते. पण मृणालीचा भाऊ खूप मोठ्या कंपनीमध्ये कॅन्टीन हेड होता, त्यामुळे त्यांना कशाचीच कमी नव्हती. प्रज्ञा छान 1 पीस घालून तयार झाली आणि अर्ध्या तासात तिच्या घरी पोहोचली. छोटासा टुमदार बंगला दिमाखात उभा होता. प्रज्ञाने एक नजर त्याच्यावर फिरवली आणि आत गेली. कॉलेजमधील बरेचसे मित्रमैत्रिणी आले होते. त्यात प्रज्ञाची नजर मृणालीवर पडली. तोच कोणासोबत तरी बोलणाऱ्या मृणालीवर तिची नजर पडली आणि ती तिच्याकडे वळली. पण मध्ये कुणाला तरी धडकली. प्रज्ञाने स्वतःला बोलली, ही काय सवय आहे तुला? कधीच बघून चालत नाहीस. कुठल्याही नवीन ठिकाणी गेली की कुणाला तरी धडकतेस. ती स्वतःला सॉरी म्हणत समोरील व्यक्तीकडे न बघतच बोलली आणि निघून गेली. पण तो मात्र तिचं निरागस सौंदर्य पाहून भान हरपून गेला होता. पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडला होता. मृणालीची नजर प्रज्ञा पडताच ते धावत तिच्याजवळ आले आणि मिठी मारली. सगळे आले होते. तुझीच वाट बघत होते मी, मृणाली म्हणाली. चल, माझ्या दादासोबत तुझी ओळख करून देतो. असं म्हणून मृणाली तिला त्याच्याजवळ घेऊन गेली. दादा, ही माझी बेस्ट फ्रेंड प्रज्ञा आणि हा माझा भाऊ विक्रांत, मृणाली त्यांची ओळख करून देत म्हणाली. हाय, तो तिच्यासमोर हात पुढे करत बोला. प्रज्ञेनेही अवघडून हातात हात मिळवला. प्रज्ञा त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण तो मात्र हात सोडायला तयार नव्हता. उलट डोळ्यांची पापणी न मिटता तिलाच बघत होता. दादा, मृणाली थोड्या मोठ्यानेच बोलली. तसा पटकन त्याने प्रज्ञाचा हात सोडला. मृणालीचा बर्थडे सेलिब्रेशन झाला आणि प्रज्ञा निघून गेली. पण विक्रांत अजूनही तिच्याच विचारात होता. तिला जाताना बघून त्याचं मन चिलबिचल होत होतं. असं वाटत होतं तिने समोरच बसून राहावं आणि याने तिला बघत राहावं. बर्थडे झाल्यावर मृणाली विक्रांतच्या रूममध्ये गेली. दादा, काय चाललंय तुझं? तिने विचारलं. माझं काय चाललंय? काहीच नाही, तो म्हणाला. बहीण आहे मी तुझी आणि प्रज्ञाची मैत्रीण, त्यामुळे तू माझ्याकडून काही लपवू नकोस. आज तुझ्या पार्टीमध्ये तिलाच बघत राहणं, तिचा हात घट्ट पकडून ठेवणं, काही सुटलं नाही माझ्या नजरेतून, मृणाली म्हणाली. तसे विक्रांतने तिच्यावर डोळे विस्फारून पाहिलं. ते मला ती खूप आवडली. तिच्या प्रेमात पडलो मी. लग्न करायचे मला तिच्यासोबत. विक्रांत त्याच्या मनातलं सगळं बोलून गेला. ओ, तर माझ्या भावाला प्रेम झाले, पण ते आताच लग्नाला तयार नाही ना तुझ्यासोबत, ना कुठल्या दुसऱ्या मुलासोबत. 2 वर्ष शिक्षण आणि नंतर जॉब करायची तिला. त्यानंतर कदाचित लग्नाचा विचार करू शकते, मृणाली म्हणाली. मी तिच्यासाठी 5 वर्षसुद्धा थांबू शकतो, पण मला तीच हवी, विक्रांत म्हणाला. दुसऱ्या दिवशी मृणाली कॉलेजमध्ये गेली, पण तिने विक्रांतच्या मनातलं प्रज्ञाला काहीच सांगितलं नाही. तेव्हापासून काही ना काही कारण काढून मृणाली तिला तिच्या घरी घेऊन लागली. त्यामुळे प्रज्ञा आणि विक्रांतमध्ये जवळीकता वाढू लागली. असंच करता करता प्रज्ञाचं शिक्षण पूर्ण झालं आणि विक्रांतने संधी बघून तिला लग्नासाठी मागणी घातली. प्रज्ञा त्याला 2 वर्षापासून ओळखत होते. शिवाय तो मृणालीचा भाऊ होता आणि विशेष म्हणजे तिलाही तो आवडायला लागला होता. म्हणून तिने काहीच विचार न करता त्याला लग्नाला होकार दिला. पण 1 वर्षाने लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि सुरुवात झाली प्रज्ञेच्या खेळत्या जीवनात दुःखाच्या वादळांची.
आजचा दिवस. आज सकाळीच उठून प्रज्ञा तयार झाली, कारण आज ती नवीन ऑफिसमध्ये जाणार होती. तिचं सर्व आवरून ती बाहेर आली तर सर्वजण खाली आलेले होते. अभि, तुला माहीतच असेल, तुझ्यासाठी 1 महिन्यापूर्वी मी एक नवीन ब्रांच ओपन केले आहे. लवकरात लवकर तू आता ऑफिस जॉईन करण्याचा प्रयत्न कर, यशवंत म्हणाला. काय डॅड, काल तर आलो होतो मी परत. थोडे दिवस तर एन्जॉय करू द्या, नंतर काम करणार आहे, अभि बोलला. यशवंत, त्याची इच्छा असेल तेव्हा करेल तो ऑफिस जॉईन, तू फोर्स नको करू त्याला, बेला म्हणाली. हो, तू मदत करत आहे म्हणून, नाहीतर ते ऑफिस कुणी सांभाळलं असतं, यशवंत म्हणाला. मी आहे ना, तू काळजी नको करू, बेला म्हणाली. नेहमीप्रमाणे नाश्ता करून यशवंत ऑफिसला निघून गेला. प्रज्ञासुद्धा बेलासोबत निघून गेली. अभि ही घरकामवाली ऑफिसला पण जाते, परीने चकित होऊन विचारले. हो, परी वाकडं तोंड करत बोलली. परी, तुला कुठे जायचं असेल तर चल, मी ड्रॉप करतो. अक्षय त्याची बॅग घेत बोलला. नाही, आज मी कुठेही जाणार नाही, आज काव्या येणार आहे, परी बोलली. काव्या, तुमची सिस्टर ना, अभि म्हणाला. हो, परी खुश होत बोलली. अभिला तिचं नाव माहीत आहे हे बघून परी खुश झाली. महिन्यातून 15 दिवस इथेच तर असते ती, त्यापेक्षा घरीच का जाईल, इथेच राहावी, अक्षय मनातच बोलला आणि एक स्माईल देऊन निघून गेला. इकडे प्रज्ञा बेलासोबत ऑफिसमध्ये पोहोचली होती. बेलाने जाहीरपणे तिला तिच्या डेस्कपर्यंत सोडलं. तिला आधीच जॉबचा आणि खास करून अकाउंट डिपार्टमेंटचा 1 वर्षाचा अनुभव होता, त्यामुळे तिला काही वेगळं वाटलं नाही. स्थळ पुणे. दादा, मला वाटलं नव्हतं ती अशी काही करेल, म्हणून तुझ्यापेक्षाही जास्त तिच्यावर विश्वास होता माझा, आणि ती तुझी अशी अवस्था करून निघून गेली, मृणाली बोलली. हो, सोडणार नाही मी तिला, कुठेही लपले असेल तेथून शोधून काढेल, विक्रांत हाताच्या मुठ्या आवळत बोलला. रागाने कपाळावरील नसा ताठ झाल्या होता. दादा, तू तिचा विचार सोडून दे, तुझ्या संसाराचं वाटोळं केलं तिने, कशाला तिच्या नादी लागवताय आता, मेळे असेल तर बरं होईल. किती मारलं माझ्या भावाला, मृणाली रागाने म्हणाली, आणि तिने प्रज्ञाला 2-3 शिव्यासुद्धा घातल्या. साहिल, तू बस, दादासोबत मी जेवण बनवते, असं म्हणून मृणाली किचनमध्ये निघून गेली. पण साहिल मात्र विक्रांतसोबत काहीच न बोलता शांत बसलेला होता. सोडणार नाही मी तुला प्रज्ञा, काय नाही दिलं मी तुला, जगातलं सर्व सुख तुला दिलं, तुझ्या तोंडातून शब्द निघायच्या आधीच तुझी इच्छा पूर्ण केली आणि तू मला अशी सोडून गेली. तू फक्त माझी आहेस, तिला शोधून काढल्याशिवाय मला सुखाची झोप नाही लागणार, विक्रांत मनातच बोलला. इकडे परी आणि अभि गप्पा करत बसले होते. तेवढ्यात काव्याने आत प्रवेश घेतला. दी, तिने दरवाजातून परीला आवाज दिला आणि धावतच तिच्याजवळ आली. परीने पटकन तिला मिठी मारली. मम्मा, तिच्या मागे वेदसुद्धा धावत आला. ओ माय बच्चा, मोनाच्या घरी करमलं का तुला, परी त्याला कुशीच्या घेत म्हणाली. हे चाम्स, चले माझ्याकडे, अभि म्हणाला. पण वेद त्याला बघून परीला बिलगली. अभि जेव्हा लंडनला गेला तेव्हा वेद फक्त 6 महिन्याचा होता, त्यामुळे तो अभिला प्रत्यक्षात कधी भेटला नव्हता. कधी कधी मनात असेल तर व्हिडिओ कॉलवर बोलायचा, तेवढंच. वेद काका आहेत ना, त्यांच्यासोबत नाही बोलणार तू, परी म्हणाली. वहिनी, माहिती आहे का, मी वेदसाठी खूप गिफ्ट आणले आहेत, तो माझ्याजवळ नाही आला तर त्याला गिफ्ट नाही मिळणार. अभि वेदकडे तिरक्या नजरेने बघत बोलला. मला पाहिजे गिफ्ट काका, वेद निरागसपणे बोलला आणि पटकन अभिजवळ गेला. अभिने त्याचं बोट पकडलं आणि त्याला वर घेऊन गेला. हा तर आता आधीपेक्षा खूपच हँडसम दिसतोय, तुझ्या लग्नात बघितलं होतं मी त्याला, काव्या अभिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बोलली. हो, आणि आता तुला काय करायचं तुला माहीत आहे ना, परी म्हणाले. हो, मला माहीत आहे, असं म्हणून काव्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य पसरलं. इकडे अभि वेदसाठी आलेले गिफ्ट दाखवत होता. काव्या फ्रेश झाली आणि ती सुद्धा त्याच्या रूममध्ये आली. मावशी बघ, काकाने माझ्यासाठी किती काही आणले, वेद तिला खेळणे दाखवत म्हणाला. तशी ती त्या दोघांजवळ जाऊन बसली. काव्याला माहीत होतं वेदचे गाल ओढले की तो चिडतो, त्यामुळे तिने जाणून त्याचे गाल ओढले आणि तो तिला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावला. तशी काव्या पटकन अभिला बिलगली. वेद, मावशी आहे ना, असं वागतात का, अभि थोडा मोठ्याने बोलला. मग तिला माहीत आहे तरी पण माझे गाल ओढते, वेद ओठ बाहेर काढत बोलला. मला त्याचा लाड येतो, काव्या म्हणाली. आणि अभिपासून थोडी दूर झाली. ती त्याच्या इतक्या जवळ गेली की जवळपास त्याच्या मिठीतच गेली, पण तरीसुद्धा त्याने तिला पाहिलं नाही, त्यामुळे काव्या थोडी हेरमसली.
इकडे प्रज्ञाचा लंच ब्रेक झाला होता. तिच्या शेजारी असलेली पूजा तिच्याजवळ आली. काय नाव तुझं? तिने विचारले. प्रज्ञा. ती शांतपणे बोलली. चल लंच ब्रेक झाला, जेवण करू, पूजा म्हणाली. प्रज्ञाने PC ऑफ केला आणि तिच्यासोबत कॅन्टीनमध्ये गेले. जेवण करताना पूजा तिच्यासोबत खूप मन मोकळी बोलत होती, जशी त्यांची आधीच ओळख होती. तिला बघून प्रज्ञाला मोनाची आठवण आली. ती सुद्धा ऑफिसच्या पहिल्याच दिवशी प्रज्ञासोबत मैत्री केली होती. खूप समजून घेत होती तिला. मोना ठीक तर असेल ना? विक्रांतने तिला काही केलं तर नसेल? प्रज्ञा मनातच विचार करत होती. तिला तिची खूप काळजी वाटत होती. काय झालं? तिचे पाणवलेले डोळे बघून पूजाने विचारले. काही नाही, असं एका मैत्रिणीची आठवण आली. ती तुझ्यासारखीच होती, प्रज्ञा म्हणाली. संध्याकाळची वेळ होती. मोना ऑफिस सुटला आणि ती घरी निघाली. गेल्या काही दिवसात तिला प्रज्ञाची खूप कमी खलत होती. तिचं ऑफिस बंद झाल्यापासून मोना खूप एकटी पडली होती. विचारात मोना रिक्षात बसली. थोड्याच वेळेत ती तिच्या हॉस्टेलजवळ पोहोचली. खाली उतरल्याने तिने रिक्षावाल्याला पैसे दिल्याने हॉस्टेलमध्ये आत जाऊन लागली. तोच मागून कुणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला ओढत एका गाडीच्या बाजूला नेले. त्याने तिचं तोंड एवढं घट्ट पकडलं होतं की आवाज निघणं तर दूर, श्वास घेणंही तिला अवघड जात होतं. अचानक त्याने तिच्या तोंडावरील हात काढला. तशी मोना पलटली आणि समोरील व्यक्तीला बघून भीतीने तिचे हातपाय थरथरायला लागले, कारण समोर विक्रांत उभा होता. सांग, कुठे गेली ती? रागात त्याने विचारले. कोण? तिने अडखळत विचारले. प्रज्ञा. ती कुठेही गेली असली तरी तिने तुला नक्की सांगितलं असेल. सांग, कुठे गेली ती? काय? प्रज्ञा गेली? मला नाही माहिती कुठे गेली. मी तर हे समजत होते की ती तुमच्याजवळ आहे, मोना म्हणाली. तुला माहीत नसेल, पण मला खोटं थोडेही आवडत नाही. जिवंत राहायचं असेल तर सांग, कुठे गेली ती? आता त्याचा आवाजही वाढला होता आणि डोळ्यात आग उतरली होती. कदाचित त्याच्या डोक्याला काही लागलं होतं, त्यामुळे पट्टी बांधलेली होती. मला खरंच माहीत नाही प्रज्ञा कुठे गेली. मी तिला कॉल केला होता पण लागला नाही, मोना म्हणाली. तसा त्याने तिचा गळा पकडला. प्रज्ञाची शपथ घेऊन सांगते, मला खरंच नाही ती कुठे गेली आहे, मोना कळकळून बोलले. तसा त्याने तिचा गळा सोडला आणि ती खोकलू लागली. तिने जर तुला जॉब केला तर मला सांग, नाहीतर तुला माहीत आहे मी काय करू शकतो, असं म्हणून तो निघून गेला. पण मोना अजूनही त्याच्या भीतीने थरथरत होती. प्रज्ञा गेली. देवा, ती जिथे असेल तिथे तिला सुखी ठेव आणि या सैतानाला ती परत कधीच नको मिळू दे, नाहीतर हा तिचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही, मोनावर बघून हात जोडत बोलले. इकडे प्रज्ञाचं ऑफिस सुद्धा आता सुटलं होतं. बेलासोबत ती घरी निघाली. कसा गेला मग आजचा दिवस? बेलाने विचारलं. छान गेला, प्रज्ञा शांतपणे बोलली. थोडे दिवस गेले की इथली सवय होऊन जाईल तुला, बेला बोलली. थोड्याच वेळात त्या दोघी घरी पोहोचल्या. परी आणि काव्या वेदसोबत हॉलमध्येच बसलेल्या होत्या. ही कोण आहे? काव्याने दरवाजातून आत येणाऱ्या प्रज्ञाकडे विचित्र नजरेने बघत परीला विचारले. बाबांनी रोडवरून आणली, परी बोलली. प्रज्ञाने एकदा त्यांच्याकडे बघितलं आणि काहीच न बोलता तिच्या रूममध्ये निघून गेली. आजी, वेद धावतच बेलाजवळ गेला. माय बच्चा, एवढ्या दिवस तू नव्हतास तर आजीला करमत नव्हतं, बेला त्याची पप्पी घेत बोलली. मी पण तुला खूप मिस केलं, वेद म्हणाला. आता स्कूल सुरू होणार ना, आता कुठेही जायला नाही मिळणार तुला, बेला म्हणाली. मी जाणार पण नाही आता. तिथे मावशी तिकडचे आबा आजी छान नाही बोलतात माझ्यासोबत तुझ्यासारखे, वेद म्हणाला. तशी काव्य आणि परी त्याला डोळे विस्फारून पाहू लागल्या. तसं नाही बोलू बाळा, ते पण आबा आजी आहेत ना, मी 5 मिनिटात फ्रेश होऊन येते, बेला म्हणाली. ओके, असं म्हणून बेला निघून गेली. इकडे प्रज्ञा छतावर जाऊन बसली. थंड वाऱ्याच्या स्पर्शाने अंगाला काटे येत होते. तेवढ्यात अचानक कुणाचा तरी हात तिच्या खांद्यावर जाणवला. दचकून तिने मागे पाहिलं. अभि होता. तिने एक आवळ धडगडला आणि परत वळली. एका क्षणासाठीच भीतीने पोटात गोळा आला होता आणि अभिचा रागही. असा कसा तो तिच्या खांद्यावर हात ठेवू शकत होता? पण आपण त्याच्याच घरात राहतो या विचाराने ती शांत बसली. तो तर नसेल आला? तू इथे काय करतेस? अभि तिच्या शेजारी जाऊन उभा राहून बोलला. मला आवडते इथे एकांतात उभं राहणं, ती बोलली. मला पण, तो म्हणाला आणि तिला निरखून बघू लागला. जरी तो विदेशात राहायला बिघडलेला असला तरीही दुसऱ्यांच्या डोळ्यातील भाव त्याला चांगलेच ओळखता येत होते.
प्रज्ञाच्या डोळ्यातील वेदना त्याने पहिल्या नजरेतच ओळखल्या होत्या, जेव्हा तिची आणि त्याची धडक झाली होती. तुझं गाव कुठलं आहे? ती काही बोलत नाही हे पाहून त्यानेच बोलायला सुरुवात केली. मला कुठलंच गाव नाही, मी अनाथ आश्रमात वाढलेले आहे, ती म्हणाली. ओहो, तुला कंटाळा नाही ऑफिसला जाण्याचा? त्याने परत प्रश्न केला. नाही, ती थोडी वैतागून बोलली. तो मात्र आता गप्प बसला, पण तिला बघणे अजूनही चालूच होतं. तासभर तो नेहमी फॅशनेबल मॉडर्न मुलींना आवडायचा, पण आज पहिल्यांदा एवढी सिंपल असणारी प्रज्ञा त्याला खूप सुंदर भासत होती. काळेभोर टपोरे डोळे, नाजूक गुलाबी ओठ, तसा तर चेहऱ्यावर खूप तेज, पण त्या टपोऱ्या डोळ्याखाली सध्या काळी वर्तुळे होती. तिचं निखळ निरागस सौंदर्य पाहून क्वचितच कुणी भुलणार नाही. हा, अजून काही विचारेल त्यापेक्षा इथून गेलेलंच बरं, हा विचार करून तिने तेथून पाय घेतला. पण अभि तिच्या पाठमोऱ्या कृतीकडे पाहून गूढपणे विचार करत होता. खूप दुःख तिने स्वतःच्या मनात साठवून ठेवलेलं आहे, पण काय, तिचा शोध तर मी घेणारच, अभि मनात म्हणाला. साहिल, प्रज्ञा अशी निघेल मला काहीच नव्हतं वाटलं रे. माझ्या भावाची काय अवस्था झाली. तिने किती साधी सरळ वाटायची आणि चांदळे निघाली ती. मृणाली दात ओठ खात बोलली. मृणाली, तू कशाहून तिला वाईट बोलतेस? तिच्या अचानक जाण्यामागे दुसरं काही कारण असू शकतं. साहिल तिला समजवण्याच्या सुरात बोलला. दुसरं काय कारण असणार? दादाच्या सांगण्यावरून ती कुठल्या तरी मुलासोबत फोनवर बोलायची, त्यांच्यासोबत पळून गेले असणार. त्यांच्यासोबतच राहायचं होतं तर का लग्न केलं दादासोबत? का त्याचं आयुष्य खराब केलं? 3 दिवस झाले तो जॉबवर सुद्धा जात नाहीये, फक्त दिवसभर ड्रिंक करत आहे, मृणाली म्हणाली. किती भारी वाटायची त्यांची जोडी. दादा किती खुश होता तिच्यासोबत. जे नाही ते दिलं, तरीही ती अशी का वागली? आता मृणालीचे डोळे पाणावले होते. तिला विक्रांतची खूप काळजी वाटत होती, पण विक्रांतचा खरा चेहरा तिला माहीतच नव्हता. गरीब निरागस प्रज्ञेची नामुष्की करण्यात त्याने कुठलीच कसर ठेवली नव्हती. ती गेली आणि त्याने तिच्या नावावर चारित्र्यहीन असल्याचा ठपका लावला, पण त्याचा खरा चेहरा थोडा का होईना साहिलच्या समोर आला होता. त्यामुळे त्याला विश्वास होत नव्हता की प्रज्ञा त्याला धोका देऊन कुणासोबत पळून गेली आहे. त्याला अजूनही तो दिवस आठवत होता जेव्हा त्याने एका छोट्या गोष्टीवरून तिच्यावरून हात उचलला होता. तो दिवस होता साहिलच्या बर्थडेचा. 2 वर्षापूर्वीची गोष्ट, जेव्हा प्रज्ञा आणि मृणाली नुकत्याच M.Com पूर्ण केले होते आणि साहिलने त्याच्या बर्थडेची बरीच मोठी पार्टी ठेवली होती. साहिल आणि मृणाली आधीपासूनच एकमेकांना पसंत करत होते, त्यामुळे आज त्याने विक्रांतला त्यांच्या लग्नाबद्दल बोलायचं ठरवलं होतं. प्रज्ञा आणि विक्रांतचा 15 दिवसापूर्वी साखरपुडा झाला होता. प्रज्ञाला काही महिन्यापासून जॉब करायचे होते, त्यामुळे लग्न थोडं उशिरा करायचं त्यांनी ठरवलं होतं. मृणाली, प्रज्ञा आणि विक्रांत सोबतच पार्टीमध्ये आले. साहिलची नजर तर मृणालीवरून हटतच नव्हती. तो खूप सुंदर दिसतेस, असा डोळ्यांनीच त्याने तिला इशारा दिला. प्रज्ञा, तू तर पार्टीमध्ये नेहमी आमच्यापेक्षा पण मॉडर्न होऊन येते, मग आज एवढ्या सिंपल लुकमध्ये का? एका फ्रेंडने विचारले. तशी ती विक्रांतकडे पाहू लागली. मी पण तेच बोललं तिला, पण ती म्हणाली मला आता असंच राहायला आवडते. मृणाली म्हणाली, बरं जाऊ द्या, चला केक कट करू. विक्रांत विषय बदलत बोलला. साहिलने केक कट केला आणि सगळे आपापल्या पार्टनरसोबत डान्स करायला गेले. साहिल आणि मृणाली सुद्धा एकमेकांसोबत डान्स करू लागले. प्रज्ञा, तू थांब, मी वॉशरूमला जाऊन येतो, नंतर आपण दोघे डान्स करू, विक्रांत म्हणाला. प्रज्ञाने हलकी स्माईल केली आणि त्याची वाट बघत तिथेच थांबली. तोच तिचा साहिलचा ऑफिसमधील फ्रेंड निलेश तिच्याजवळ गेला. डान्स प्लीज, तो तिच्याकडे हात पुढे करत बोलला. विक्रांत येणार आहे, ते अवघडून बोलली. तो येईपर्यंत कर प्लीज, मला कुणीच पार्टनर नाही, तो तोंड बारीक करत बोलला. प्रज्ञाने त्याला 1-2 वेळा नकार दिला, पण नंतर लाजेने ती त्याच्यासोबत गेली. विक्रांत जेव्हा फ्रेश होऊन आला तेव्हा तो जिथे प्रज्ञेला सोडून गेला होता ती तिथे नव्हती. तो तिला इकडे तिकडे शोधू लागला. तेवढ्यात त्याची नजर समोर निलेशसोबत डान्स करणाऱ्या प्रज्ञावर गेली. त्याने तिचा हात हातात घेतलेला होता आणि एक हात तिच्या कमरेवर ठेवलेला होता. ते बघून त्याच्या डोळ्यात आग उतरली. तो रागानेच त्यांच्याकडे वळला आणि हात धरून प्रज्ञाला घेऊन गेला.
निलेश फक्त त्यांना बघत राहिला. साहिलची नजर प्रज्ञाकडे होती पण विक्रांतवर गेली. काय झालं बघायला तोही त्यांच्या मागे गेला आणि बघतो तर विक्रांतने प्रज्ञाच्या कानाखाली ठेवून दिली होती. विक्रांत, काय झालं तुला? एवढा राग कसा आला? प्रज्ञा म्हणाली, तुला वेस्टर्न ड्रेस आवडत नव्हता म्हणून तुला आवडेल म्हणून सिंपल ड्रेस घालून आले. तिचे डोळे पाणवले होते कारण विक्रांतने तिच्यावर हात उचलला होता. तुझी हिंमत कशी झाली मला सोडून त्या मुलासोबत डान्स करण्याची? कशा प्रकारे टच करत होता तो तुला? विक्रांत रागाने ओरडला. विक्रांत, तो फक्त माझ्यासोबत डान्स करत होता आणि मी नकार दिला पण तो खूप हट्ट करत होता म्हणून मी गेले. प्रज्ञा म्हणाली आणि तिला अश्रू अनावर झाले. तू रडू नको, तुला माहीत आहे ना मी तुझ्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही. विक्रांत तिला मिठी मारत बोलला. तसं का वागला? ती म्हणाली, सॉरी, परत नाही करणार, पण तू पण अशी परत करू नको, ओके? विक्रांत शांतपणे बोलला. साहिलने सर्व बघितलं होतं. विक्रांत दादाच्या बोलण्यावरून प्रज्ञा असे कपडे घालून आली आणि निलेशसोबत फक्त डान्स केला तर त्याने तिच्यावर हात उचलला. साहिल असं रूप विक्रांतचं पहिल्यांदाच बघत होता पण त्याने ते इग्नोर केलं आणि आत गेला. आज विक्रांतचा मूड ऑफ होता त्यामुळे त्याने मृणाली आणि त्याच्या नात्याबद्दल त्याच्यासोबत बोलण्याचं टाळलं. रात्री पार्टीतून आश्रमात परतल्यानंतर प्रज्ञा विक्रांतच्या आजच्या वागण्यामुळे उदास होती. पण तिचं प्रेम होतं त्याच्यावर आणि तो तिच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे हे तिला माहीत होतं म्हणून तिने आज जे झालं ते जास्त मनावर घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी साहिल ऑफिसमध्ये गेला तर निलेश आज आला नव्हता. तिथेच कुणाकडून तरी त्याला कळलं की तो हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर साहिल त्याला भेटायला हॉस्पिटलला गेला आणि समोरील निलेशला बघून तो स्तब्ध झाला. तुझी ही अवस्था कुणी केली? साहिलने त्याचे मोडलेले दोन्ही हात बघत विचारले. काल मी त्यांच्या पिओन्सेसोबत डान्स केला त्याची शिक्षा दिली मला, निलेश कळवळून म्हणाला. साहिलला धक्काच बसला पण मृणाली किंवा प्रज्ञाला हे सर्व सांगायची त्याची हिंमत झाली नाही कारण त्याने विक्रांतला विचारलं असतं आणि त्याला जर कळलं असतं की साहिल हे त्यांना सांगितलं तर कदाचित त्याने मृणाली आणि साहिलच्या लग्नाला होकार दिला नसता. मृणालीवर त्याचं खूप प्रेम होतं आणि तिच्या प्रेमापाठी तो गप्पच बसला. हे सर्व आठवून साहिलला आज खूप वाईट वाटत होतं की त्याने हे सर्व प्रज्ञाला आधी का नाही सांगितलं आणि आता जर त्याने मृणालीला हे सर्व सांगितलं तर तिने त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. त्यामुळे तो आजही गप्पच होता पण त्याला खात्री होती की काहीतरी मोठं घडलंय. शिवाय विक्रांतला सोडून जाण्याची मुलगी प्रज्ञा नव्हती. साहिल, कुठला विचार करतोस? मृणालीने विचारले. काही नाही, आता आपण घरी जायला हवं. किती दिवस इथे राहणार? साहिल म्हणाला. हो, मला पण तसंच वाटते. आता आपण आपल्या घरी जायला हवं. पण दादाची काळजी पण वाटते खूप, मृणाली बोलली. आता त्यांनी स्वतःला सांभाळायला पाहिजे, जॉबवर जायला पाहिजे. असं घरात बसून दिवसभर ड्रिंक करून कसं चालणार? प्रज्ञाला विसरून पुढे जायला पाहिजे आता, साहिल म्हणाला. मी बोलते त्याच्याशी. असं म्हणून मृणाली विक्रांतच्या रूममध्ये गेली तर तो नशेत तल्लीन होता. दादा, मी आणि साहिल आता घरी जायचा विचार करतोय, मृणाली म्हणाली. ठीक आहे, जा, विक्रांत निर्विकारपणे बोलला. दादा, आता विसर तू तिला आणि नवीन सुरुवात कर, मृणाली म्हणाली. एवढ्या सहजासहजी तिला सोडणार नाही मी, विक्रांत हाताच्या मुठ्या आवळत म्हणाला. उद्या जातोय आम्ही, असं म्हणून मृणाली निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रज्ञा तिची तयारी करून खाली आली. डॅड, मी आजपासून ऑफिस जॉईन करायचं ठरवलं आहे, अभि सोफ्यावर बसलेला यशवंतला बोलला. तसा तो अविश्वासाने त्याला पाहू लागला. आर यू शुअर? यशवंतने विचारले. येस डॅड, मी आजपासून ऑफिसला जाणार, अभि आत्मविश्वासाने म्हणाला. गुड, तुझी मॉम तुला सगळं समजावून सांगेल, यशवंत म्हणाला. तेवढ्यात बेला खाली आले. रोज जॅकेट टी शर्ट घालणारा अभि आज फॉर्मल कपड्यामध्ये तयार झालेला होता. अभि, कुठे जाणार आहे आज? बेलाने विचारले. तुझ्यासोबत ऑफिसला येत आहे मॉम, अभि म्हणाला. बघ, मी बोलले होते ना तुला, त्याला फोर्स करू नको. त्याच्या इच्छेने तो लवकर ऑफिस जॉईन करेल.
बेला यशवंतला म्हणाले. चल नाश्ता करू, असं म्हणून यशवंत उठला. प्रज्ञा, काय झालं? पूजाने विचारले. काही नाही, असं म्हणून प्रज्ञा तिच्या कामाला लागली. इकडे बेला अभिला काम समजावत होती, पण त्याची नजर मात्र इकडे तिकडे फिरत होती, कारण त्याला प्रज्ञाला बघण्याची खूप इच्छा होत होती. अभि, अजूनही सेक्रेटरी जॉब सोडून गेले. आज नवीन सेक्रेटरीचा इंटरव्ह्यू आहे. आता ऑफिस तुझं आहे, त्यामुळे इंटरव्ह्यू पण तूच घे, बेला बोलली. ही मॉम, अभि म्हणाला. तेवढं त्याच्या दिमागात अचानक काय झालं कोणास ठाऊ. मॉम, ती आपल्या घरी राहते ना, नाव प्रज्ञा, ती चांगली मुलगी वाटते, मग तिलाच का तू सेक्रेटरी म्हणून अपॉइंट करत नाही, अभि म्हणाला. तशी बेला काम सोडून त्याला बघू लागली. काही चुकीचं बोललो का मी? ती म्हणाली. नाही, हा तर खूप चांगला विचार आहे, मला कसा नाही आला, बेला म्हणाली. तसा अभि खुश झाला. तिने पिऊनला प्रज्ञाला पाठवून द्यायला सांगितलं. 5 मिनिटातच प्रज्ञा तिच्या केबिनमध्ये आली. बस प्रज्ञा, तुला तर माहीत असेलच, काल इथे झालेल्या तमाशामुळे सेक्रेटरी जॉब सोडून गेली, त्यामुळे आता नवीन सेक्रेटरी नेमायचे आहे. आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे की तुलाच नवीन सेक्रेटरी म्हणून अपॉइंट कराय, बेला म्हणाली. मला? प्रज्ञा बिचकतच बोलली. हो, तुला, बेला म्हणाली. पण मला सेक्रेटरीचा काहीच अनुभव नाही, प्रज्ञा बोलली. काही अवघड काही काम नाही, मी सांगते तुला. दुसरी तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना, बेला म्हणाली. यावर प्रज्ञाने मान हलवून नकार दिला. ठीक आहे, तू जाऊ शकते. उद्यापासून तू सेक्रेटरीच्या केबिनमध्ये जा. दुपारी माझ्याकडे ये, मी तुझं काम सांगते, बेला म्हणाली. प्रज्ञाने मान हलवली आणि निघून गेली. संध्याकाळी तिघेही घरी परतले. आज पूर्ण दिवस प्रज्ञा त्याच्या समोर होती, त्यामुळे अभि खुश होता, पण त्याचं कारण त्यालाही माहीत नव्हतं. अभि जेवण करून रूममध्ये आला आणि गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिला, फक्त प्रज्ञासाठी. मी ऑफिस जॉईन केलं, असं काय आहे तिच्या जे मला अट्रॅक्ट करतं? तिचं सौंदर्य, तिचा निरागसपणा काय? तो मनातच विचार करत होता. मला तर हिच्यासारख्या खऱ्या सिंपल मुली कधीच आवडल्या नव्हत्या, मग ही का मला छान वाटते? तिला बघितलं की एक वेगळीच फिलिंग येते, जी आजपर्यंत कुठल्या मुलीला बघून नाही आली. पण तिच्यासोबत काय घडलं त्याचा पत्ता मला लावावाच लागेल. तिचं दुःख तिच्या डोळ्यात दिसतं मला. त्या दिवशी ते मुसमुसत मी नशेत होतो, पण अजूनही आठवतंय. तो आवाज तिच्या रूममधून येत होता. तो विचारतच होता, तेवढ्यात त्याच्या रूमचा दरवाजा वाजला. दरवाजा उघडला तर समोर हातात दुधाचा ग्लास घेऊन काव्या उभी होती. मी आत येऊ का? तो काहीच बोलत नाही हे बघून तीच बोलली. हो, ये ना, तो म्हणाला. हे, ताईने तुझ्यासाठी दूध दिलं आहे, काव्या म्हणाली. वाट? पण मला दूध नाही आवडत, अभि वाकडं तोंड करत म्हणाला. तशी काव्या दात ओठ खात इकडे तिकडे बघू लागली. दूध हेल्थसाठी चांगलं असतं, आता आणलंच आहे तर आजच्या दिवस पी, काव्या म्हणाली. पण मला नाही आवडत, तोंडाजवळ नेलंच की मला वास येतो, अभि म्हणाला. ओके, ठीक आहे, असं म्हणून काव्या तिथे सोफ्यावर बसली. दिवसभर तर आता तू ऑफिसमध्ये जाणार, जास्त बोलायला नाही मिळणार, त्यामुळे आत्ताच तुझ्यासोबत थोड्या गप्पा कराव्या, काव्या म्हणाली. काय मुलगी आहे ही, अभि मनातच बोलला. काव्या, पण मला आता झोप आली आहे, काव्या म्हणाली. अभि जबरदस्ती हसत म्हणाला. तसं तिचं तोंडच पडलं. ठीक आहे, असं म्हणून जड पावलांनी ती त्याच्या रूमच्या बाहेर गेली आणि तिने परीला कॉल केला. दी, अभिने दूध नाही पिलं, त्याला दूध आवडतच नाही, तू मला हे आधी का नाही सांगितलं, काव्या थोडी चिडून म्हणाली. तू शांतही, मला हे माहीत नव्हतं, जाऊ दे, उद्या करू काहीतरी विचार, परी म्हणाली. तेवढ्यात आतून अक्षयने तिला आवाज दिला. ती तिच्या रूमच्या गॅलरीमध्ये येऊन काव्यासोबत बोलत होती. काव्या, अक्षय आवाज देत आहे, मी आज जाते, ठेव, उद्या बोल, असं म्हणून परीने कॉल कट केला. पण इकडे काव्या मात्र खूप चिडली होती. दुसऱ्या दिवशी बेला तिच्या फ्रेंडच्या घरी जायचं होतं, त्यामुळे अभि आणि प्रज्ञा दोघेच ऑफिसला गेले. आज प्रज्ञा तिच्या केबिनमध्ये गेली, नवीन आली आणि डायरेक्ट सेक्रेटरी बनवलं, त्यामुळे बाकी मुलींना तिची ईर्ष्या वाटू लागली होती. तिने नक्कीच बॉसला फसवलं म्हणून तर एका दिवसात या पोस्ट पोहोचली. एक मुलगी बोलली. हो, मला पण तसंच वाटते, दुसरी म्हणाली. इकडे अभि शांत बसलेला होता. तेवढ्यात त्याला यशवंतचा कॉल आला. एक खूप मोठी डील आपल्याला मिळाली आहे, माझी इच्छा आहे की तू प्रोजेक्ट बघावा, यशवंत म्हणाला. ठीक आहे डॅड, अभि म्हणाला. 2 दिवसांनी तुला आणि प्रज्ञाला पुण्याला जावं लागेल, यशवंत म्हणाला. होकार देऊन अभिने कॉल कट केला. इकडे प्रज्ञा तिच्या केबिनमध्ये बसलेली होती. तेवढ्यात पिऊन तिला सांगायला आला की तिला अभिने बोलवले आहे. काल पूर्ण दिवस तो तिलाच बघत होता, त्यामुळे ती थोडी वैतागली होती, पण तो तिचं बॉस होता, त्यामुळे तिला त्याचं ऐकावं तर लागणारच होतं. एक आवंढा घेऊन ती त्याच्या केबिनमध्ये आली.
प्रज्ञा मोठी डील फायनल झाली आहे. तसा तो डॅडचा प्रोजेक्ट आहे, पण त्यांची इच्छा आहे की तो मी हँडल करावा. त्यामुळे त्या प्रोजेक्टसाठी काही दिवस आपल्याला पुण्याला जावं लागेल. अभि म्हणाला. तशी ती ओशाळून त्याच्याकडे पाहू लागली. पुणे? ती अडखळत बोलली. हो पुणे. तो म्हणाला. त्या शहराची एक आठवण सुद्धा आता तिला नको होती आणि आता तिला परत तिथे जावं लागणार या विचाराने तिचे हातपाय थरथरायला लागले. एसीमध्ये सुद्धा तिला घाम फुटला होता. मी पुण्याला नाही येऊ शकत. नकळत तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. काय? नाही येऊ शकत का? त्याने चकित होऊन विचारले. तशी ती त्याच्याकडे पाहू लागली आणि काहीच उत्तर न देता तेथून निघून गेली. तो मात्र स्तब्ध होऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. काय मुलगी आहे? बॉस काय असते कळते का नाही हिला? अशीच निघून गेली. अभि म्हणतच बोलला. इकडे प्रज्ञा धावतच वॉशरूममध्ये गेली. घामाने भिजलेल्या चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा तिने मारला. सरसर पुण्याच्या आठवणी एक एक करून डोळ्यासमोर येत होत्या. मनातील थोडी कमी झाली भीती परत आली होती. नाही, मी पुण्याला नाही जाऊ शकत. ती पुटपुटल्याने घट्ट डोळे मिटून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. थोड्या वेळाने प्रज्ञा तिच्या केबिनमध्ये गेली. तेवढ्यात अभि तिथे आला. तू अशी अचानक निघून का आली? मी तुला तिथून येण्याची पण परमिशन नव्हती दिली. अभि म्हणाला. सॉरी सर. प्रज्ञा खाली मान घालून म्हणाली. इट्स ओके. 2 दिवसांनी आपल्याला पुण्याला जायचं आहे. अभि म्हणाला. सॉरी, पण मी पुण्याला नाही येऊ शकत. प्रज्ञा अडखळत बोलली. काय? पुण्याला नाही येऊ शकत पण का? अभि म्हणाला. यावर प्रज्ञा काही बोलली नाही. प्रज्ञा, खरं सांग, तू पुण्याला येण्यासाठी नकार का देत आहेस? 2 दिवस झाले तुला विचारण्याचा प्रयत्न करतोय, पण कसं विचारावं तेच कळत नव्हतं. तू काय लपवत आहे सर्वांपासून? तुझ्या डोळ्यात दिसते मला, आणि आता तर मला खात्री आहे की तुझं पुण्यासोबत नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे. अभि म्हणाला. तशी प्रज्ञा त्याला डोळे विस्फारून पाहू लागले आणि डोळ्यातून काही अश्रू गाला ओघळले. एक सांगू, मनात दुःख साठवून ठेवल्याने तर वाढतं, पण तेच कुणासोबत शेअर केलं तर कमी होतं. मला एक मित्र समजून तू सांगू शकते. अभि म्हणाल. तसा प्रज्ञाला हुंदका अनावर झाला. त्याच्याजवळ ती मन मोकळं करू शकेल असा व्यक्तीच तर तिच्याकडे नव्हता. कुणीच नव्हतं तिचं जवळचं. प्रज्ञा अभिने तिच्या खांद्यावर हात ठेवला, पण यावेळी त्याचा स्पर्श तिला वेगळा अजिबात वाटला नाही. तिला राग आला. त्याने तिला खाली बसवलं आणि पाणी दिलं. आता सांग, काय झाले तुझ्यासोबत? ती शांत झाल्यावर त्याने विचारले. थोडा विचार करून तिने सांगायला सुरुवात केली. 4 वर्षापूर्वी मी M.Com ॲडमिशन घेतली. तिथेच मृणाल नावाची माझी बेस्ट फ्रेंड झाली. आमच्या घट्ट मैत्रीमुळे मी खूप वेळा तिच्या घरी जाऊ लागले आणि तिच्या भावाला मी पसंत पडले. मलाही तो आवडू लागला नाही. अशीच आमच्या जवळीकता वाढू लागली. त्याने मला प्रपोज केला आणि मी त्याला होकार दिला. M.Com कंप्लीट झाल्यावर आम्ही दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर हळूहळू त्याचं राक्षसी रूप माझ्या समोर यायला लागलं, पण मी इग्नोर करत गेले, कारण मला माहीत होतं त्याचं माझ्या खूप प्रेम आहे. मी 1 वर्ष जॉब केले, पण या 1 वर्षात त्याच्यासाठी मी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं. नेहमी वेस्टर्न कपडे घालणारी मी फक्त सलवार सूट घालू लागली, कारण त्याला थोडंही अंग उघडं असलेलं आवडत नव्हतं. मी कोणा मुलाशी बोलायला सुद्धा त्याला आवडत नव्हतं, त्यामुळे मी ते सुद्धा बंद केले, या विचाराने की लग्न झाल्यावर माझ्या प्रेमाने मी त्याला बदलून टाकेल. मी 8 महिने जॉब केले आणि नंतर विक्रांताने मी लग्न केलं. माझ्या हक्काचं घर, हक्काची व्यक्ती मला मिळाला होता, त्यामुळे मी खूप खुश होते. लग्नाचे पहिले 2 महिने खूप आनंदात गेले. 2 वेळा आम्ही विदेशात जाऊन आलो. माझी प्रत्येक इच्छा तो पूर्ण करत होता. त्या बदल्यात मी त्याला हवं तेवढं प्रेम देत होते. जोपर्यंत आमच्या सर्व चांगलं सुरू होतं तोपर्यंत मृणाली आमच्यासोबत होते. नंतर साईने तिला लग्नासाठी मागणी घातली आणि विक्रांतने त्याचं लग्न लावून दिलं. एक दिवस ऑफिसमधून येताना माझ्या सरांनी मला घरी सोडलं. तेव्हा विक्रांत दरवाजात उभा होता आणि त्याने मला त्यांच्या गाडीतून येताना बघितलं. त्याने रागाने माझा हात धरला आणि मला आत ओढत नेलं आणि त्याने माझ्यावर हात उचलला. मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या राग 7व्या आसमानावर होता. त्याच रात्री त्याने माझ्यावर जबरदस्ती असं म्हणून प्रज्ञा रडू लागली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाण्याची ताकद माझ्यात नव्हती. तो सुद्धा घरी राहिला. त्याने केलेल्या चुकीबद्दल त्याने माझी माफी मागितली. मी सुद्धा सगळं विसरून त्याला माफ केलं. 2 दिवसांनी मी ऑफिसला गेले तर कळलं की ज्या सरांसोबत मी घरी गेले होते त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. माझी ऑफिस फ्रेंड मोना मला म्हणाली की सर्वजण त्यांना बघायला जाणार आहेत, त्यामुळे आपण पण जाऊ. म्हणून आम्ही दोघी पण त्यांना बघायला गेलो. त्यांची तब्येत थोडी बरी होती, पण ते बोलू शकत नव्हते. आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर पडलो आणि बघतो तर काय, विक्रांत गाडी घेऊन उभा होता आणि रागाने तो माझ्याकडे बघत होता. त्याने काहीच विचार न करता तिथेच माझे केस पकडले आणि मला गाडीत ढकललं. मोना तर हे सर्व बघून चकित झाली. तिने त्याला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण तो मला घेऊन घरी आला. तो मला घ्यायला हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथेच त्याला कळलं होते की मी मोनासोबत सरांना बघायला हॉस्पिटलमध्ये गेले, त्यामुळे तो तिथे आला होता. घरी पोहोचल्यानंतर त्याने केस धरून ओढतच रूममध्ये नेलं. मी ओरडत होते, मला त्रास होत होता, पण त्याला काहीच फरक पडत नव्हतं. तुला एका
शब्दात सांगितलं कळत नाही का? मला नाही आवडत तू कुणाच्या जवळ गेलेली. त्या दिवशी त्याने तुला सोडलं, मी त्याचा ॲक्सिडेंट केला, तरीही तू त्याला बघायला गेली. त्याच्यात आणि तुझ्यात काहीतरी आहे ना? मला तर हे ऐकून धक्का बसला होता की सरांचा अपघात विक्रांतने केला होता, तेही त्यांनी मला घरी सोडलं म्हणून. लग्नाच्या आधीसुद्धा त्या निलेशचे हात मोडले होते, हे कारण त्याने तुला टच केलं होतं. तुलाही त्यांचा स्पर्श आवडतो ना? आज तुला तुझ्या चुकीची शिक्षा मिळणार असं म्हणून त्याने बेल्ट काढला आणि जनावरासारखं मला मारलं. बेडवरून उठण्याची ताकद माझ्यात राहिली नव्हती. तोंडातून रक्त येत होतं. आता तू या रूमच्या बाहेर कुठेही जाणार नाही असं म्हणून त्याने दरवाजा बाहेरून बंद केला आणि निघून गेला. मी मात्र तशीच पडून होते. त्या रात्री त्याने मला काहीच खायला सुद्धा दिले नाही आणि रात्रभर माझ्या शरीराशी खेळत माझा छळ केला. दुसऱ्या दिवशी घर बाहेरून लॉक करून ऑफिसला निघून गेला. मी पूर्ण दिवस त्या एका रूममध्ये पडून होते. उठणे इतकं हे त्राण अंगात उरलं नव्हतं. संध्याकाळी मोनाचा कॉल आला तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा मोबाईल रूममध्ये आहे. मी तिला घडलेली सगळी हकीकत सांगितली. हे ऐकून तिला माझ्यासाठी खूप वाईट वाटलं. तिने मला त्याच्यासोबत न राहण्याचा सल्ला दिला. मी ठरवलं की मी आता त्याच्यासोबत राहणार नाही. पण संध्याकाळी विक्रांत ऑफिसमधून आला तर तो कालपेक्षा पूर्ण वेगळा वागत होता. त्याने परत माझी माफी मागितली. स्वतः जेवण बनवून मला भरवलं. त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याला सोडून जाण्याची माझी हिंमतच नाही झाली. तो माझ्यासोबत पुन्हा चांगला वागायला लागला होता, पण त्याने माझं ऑफिसमध्ये जाणं बंद केलं होतं. एक दिवस दुपारी त्याचा मित्र घरी आला. मी त्याला सांगितलं की विक्रांत घरी नाही, पण त्याला चहा प्यायचा होता, त्यामुळे मी त्याच्यासाठी चहा करून आणला. मी त्याला चहा देत होते तेवढ्यात विक्रांत घरी आला आणि त्याच्या मित्राला घरी बघून त्याचा पारा चढला. त्याला बघून माझे हातपाय तिथेच थरथरायला लागले. विक्रांतने काहीच विचार केला नाही आणि समोर एक फ्लावर पॉट उचलून त्याच्या डोक्यात घातला. त्याच्या डोक्याला हात लावून तो खाली कोसळला. नंतर त्याने रूममध्ये नेऊन परत मला जनावरासारखं मारलं. तोपर्यंत त्याचा मित्र रक्ताने भरलेला वेदनेने विहळत खालीच पडलेला होता आणि त्याच वेळेत कदाचित त्याचा जीव निघून गेला, कारण रात्री रूमच्या खिडकीतून गार्डनमध्ये विक्रांतला खड्ड्यात काहीतरी पुरताना बघितलं. मला कळून चुकले की हा विकृत माणूस आहे, याला ट्रीटमेंटची गरज आहे. रात्री कधीतरी तो रूममध्ये आला. परत मला कुरवायला लागलं, पण यावेळी मी फसणार नव्हते. मी त्याला दूर ढकललं आणि त्याला बोलले, मला तुझ्यासोबत नाही राहायचं. हे ऐकून त्याचा राग अधिकच वाढला. त्याने मला कायमसाठी त्या रूममध्ये कोंडून ठेवलं. मनात आलं तेव्हा येऊन माझ्या शरीराशी खेळून निघून जायचं. हे सगळं सहन करून मी वैतागले होते. मृणालीला सगळं सांगावं तर माझ्याकडे मोबाईल नव्हता नाही. खूप दिवस झाले घरी आली होती. 2 महिने असेच निघून गेले. एक दिवस नेहमीप्रमाणे तो माझ्यासोबत मनाप्रमाणे वागायला लागला, पण आता माझी सहनशक्ती संपली होती. मी सुद्धा संधी बघून त्याच्यासोबत तेच केलं जे त्याने त्याच्या मित्रासोबत केलं होतं. त्याच्या डोक्यात काचेचा ग्लास घातला आणि पळत सुटले. तो माझ्या मागे येईल म्हणून मी रूमचा दरवाजा बाहेरून बंद केला. मला काहीच कळत नव्हतं कुठे जायचं. माझ्याजवळच कुणी नव्हतं आणि दुसऱ्यांच्या घरी जाऊन माझ्याबरोबर त्यांचा जीव धोक्यात टाकायचा नव्हता, म्हणून मी ते शहर सोडून इथे निघून आले. प्रज्ञाने सगळी हकीकत अभिला सांगितली. हे सर्व ऐकून त्याच्या काळात धस्स झालं. जगात अशा मानसिकतेचे सुद्धा लोक असतात हे त्याने पहिल्यांदा ऐकलं. कधीपर्यंत त्याच्यापासून घाबरून तू पळत राहणार? तू ज्याप्रमाणे सांगितलं त्यावरून मला वाटतं की तो नक्कीच तुला शोधत असेल आणि तुला शोधण्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याने पोलीस कंप्लेंटसुद्धा केली असेल. त्याला घाबरून पळण्यापेक्षा त्याच्या धैर्याने सामना कर. तो एक खुनी आहे आणि तू अजूनही त्याची बायको आहेस. पोलीस कधी ना कधी तुला शोधून काढतील, त्यामुळे तूच त्यांच्याकडे जा, अभि म्हणाला. हे काय बोलताय तुम्ही? त्यासमोर जाण्याची हिंमत नाही माझी. तुम्हाला माहीत नाही तो कसा आहे. मी 6 महिने राहिले आहे त्याच्यासोबत. प्रज्ञा म्हणाली. तू काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे. संध्याकाळी अभि आणि प्रज्ञा घरी परतले. 2 दिवसांनी प्रोजेक्ट सांगून ते पुण्याला निघाले. प्रज्ञाच्या मनात विक्रांतची प्रचंड भीती होती, पण अभिसोबत असल्याने तिला आधार वाटत होता. इकडे विक्रांत परेशान होऊन घरी बसून ड्रिंक करीत होता. 4 दिवस झाले तो तिला शोधत होता, पण तिची काहीच खबर मिळत नव्हती. तेवढ्यात त्याचा दरवाजा वाजला. त्याने वैतागून दरवाजा उघडला तर प्रज्ञा उभी होते. तिला बघून त्याचा राग उफाळून आला. तुझी एवढी हिंमत की तू मला सोडून गेली ना? आता परत तू आली आहे? तुझ्या या पायावर उभी सुद्धा नाही राहणार. तू आता सोडून जाण्याचा विचार कर. तो तिच्यावर हात उचलाय गेला. तेवढ्यात कुणीतरी त्याचा हात मध्येच पकडला. तो अभि होता. त्याच्याच पाठीमागे पोलीससुद्धा होते. तिथे उकरून त्याला त्याच्या मित्राचं शरीर मिळालं. प्रज्ञा गार्डनकडे इशारा करत बोलली. पोलिसांनी तिथे शोध घेतल्यावर त्याला ताबडतोब अटक केली. प्रज्ञाने मृणालीला घरी बोलवलं आणि सगळी हकीकत सांगितली. आधी तर तिला विश्वासच नव्हता, पण सगळे पुरावे तिच्याकडे होते आणि साहिलने सुद्धा मृणालीला समजावलं. तेव्हा तिला खरं पटलं. तिच्या भावाचं हे रूप बघून तिला सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता. आता प्रज्ञाला विक्रांतपासून मोकळं व्हायचं होतं. यात अभिने तिची पुरेपूर मदत केली. साधारण 4 महिन्यांनी तिला विक्रांतपासून सुटका मिळाली.
तोपर्यंत त्यांची केस फॅमिली कोर्टात सुरू होती. महिन्यातून अभि तिला घेऊन पुण्याला जात होता. आता विक्रांतची भीती प्रज्ञेच्या मनातून पूर्णपणे गेली होती, कारण आता त्याला सुद्धा जन्मठेप झाली होती. या 4 महिन्यात अभि आणि प्रज्ञेची जवळीकता मात्र वाढली होती, कारण त्याने कठीण परिस्थितीत तिची खंबीरपणे साथ दिली होती. अभि तिला का भाव देत नव्हता, त्यामुळे काव्याने त्याच्या मागे फिरणं सोडून ती घरी निघून गेली होती. अभि त्याच्या रूममध्ये काहीतरी विचारत उभा होता. तेवढ्यात बेला त्याच्या रूममध्ये आली. अभि, कुठला विचार करतोस? बेलाने विचारले. काही नाही मॉम, असंच, अभि म्हणाला. प्रज्ञाचा विचार करत होतास ना? बेला बोलली. तसा अभि तिला डोळे बारीक करून पाहू लागला. अभि प्रेम करतो ना तिच्यावर? बेला बोलली. तसा तो विचारात पडला. हो, मी तिच्यावर प्रेम करायला लागलो आहे, अभि म्हणाला. मग का नाही सांगत तिला तुझ्या मनातील भावना? बेला म्हणाली. कसं सांगू तेच कळत नाही. तिच्यासोबत एवढं काही घडलं आहे की आता कदाचित ती पुन्हा लग्नाचा विचार करेल, त्याने उत्तर दिलं. ती नकार देईल या भीतीने माझी हिंमतच होत नाही, अभि म्हणाला. मी बोलते तिच्याशी, तिलाही पार्टनरची गरज आहे. पूर्ण जीवनभर ती एकटी तर नाही राहू शकत, आणि तू आता तिचा बेस्ट फ्रेंड आहेस. आम्ही एवढं विचारूनसुद्धा तिने कधीच तिच्या भूतकाळाबद्दल सांगितलं नाही आणि तुला लगेच सांगितलं. तुझ्यात काहीतरी वेगळं वाटत असेल ना तिला? बेला म्हणाली. ठीक आहे आई, बोलतो तिच्यासोबत, अभि म्हणाला. आणि बेला तेथून टेरेसवर गेले, कारण तिला माहीत होतं प्रज्ञा जेवण करून टेरेसवर जाते. प्रज्ञा, बेलाने तिला हाक मारली. अरे आंटी, तुम्ही या ना, प्रज्ञा हसून बोलली. 4 महिन्यापूर्वी ज्या प्रज्ञेच्या डोळ्याखाली काळे वर्तुळे होती, चेहरा सुकलेला होता, तिच्या चेहऱ्यावर आता खूप तेज आलं होतं. सगळ्यांसोबत मनमोकळं बोलून ती खुश राहायला लागली होती. प्रज्ञा, तुला अभि कसा वाटतो? बेला डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. तशी प्रज्ञा गडबडली. आंटी, हा कसला प्रश्न? आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, त्यामुळे मला तो छानच वाटतो, प्रज्ञा म्हणाले. तुला माहीत आहे, तू माझ्या अभिला पूर्णपणे बदलून टाकलं आहेस. मला असं वाटतं की तू आता मागील सगळं विसरून पुढे जायला हवं, म्हणजे दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा, बेला म्हणाली. तसे प्रज्ञा डोळे विस्फारून तिला पाहू लागली. अभि तुझ्या प्रेम करतो आणि तुलाही तो आवडतो हे मला माहीत आहे. तू त्याला नकार दिलास आणि त्याला ते सहन नाही होणार, या भीतीने तो तुला बोलत नाही, पण त्याला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मला तुझं मन जाणून घ्यायचं आहे, बेला बोलली. तसे प्रज्ञा स्तब्ध झाली. ज्या प्रकारे ती अनोळखी असून अभिने तिची साथ दिली होती, त्यावरून तो चांगला व्यक्ती आहे हे लगेच कळून येत होतं, आणि त्याचा तोच चांगलपणा तिला आवडत होता. आंटी, एक मित्र म्हणून तो मला नेहमी आवडत आला आहे, पण एक जोडीदार म्हणून मी कधी त्याला पाहिलंच नाही, प्रज्ञा म्हणाली. मग विचार कर, हे बघ, या जगात एकट्या स्त्रीने आयुष्य जगणं सोपं नसतं. आता नाही तर म्हातारपणी कधी ना कधी जोडीदाराची गरज भासते. तुला जितका वेळ घ्यायचा आहे तेवढे घेऊन नीट विचार करून सांग, बेला म्हणाली. दोघी थोड्या वेळ इकडलं तिकडलं बोलल्या आणि खाली आल्या. प्रज्ञा रूममध्ये जाऊन बेला जे बोलली त्याचा विचार करू लागली. ती खरंच तर बोलली होती. या जगात एकट्या स्त्रीने आयुष्य काढणं खूप कठीण असतं. 5 महिने झाले ती या फॅमिलीसोबत राहत होती. सगळे स्वभावाने अगदी मनमिळाव होते. बेला आणि यशवंतमुळे ती आज इथे होती, आणि अभिमुळे तिला विक्रांतपासून सुटका मिळाली होती. पण डायरेक्ट लग्न? तिला काहीच कळत नव्हतं काय निर्णय घ्यावा. अभि डोळ्यात स्वतःसाठी प्रेम तिलाही दिसत होतं. विचार करता करता ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी प्रज्ञा आणि अभि त्यांच्या एका प्रोजेक्टसाठी फॉरेनला निघून गेले. आज दोघेही शांतच होते. प्रज्ञाच्या डोक्यात सारखं बेलाचं बोलणं फिरत होतं. दोघेही त्यांच्या हॉटेलवर पोहोचले. फ्रेश होऊन दोघे नाश्त्याला खाली आले. दुपारी मीटिंग करून दोघेही परत हॉटेलवर आले. या हॉटेलला 10 वर्ष पूर्ण झाले होते, त्यामुळे पार्टी ठेवली होती. अभि आणि प्रज्ञा दोघेही तयार होऊन खाली आले. अभिची नजर तर प्रज्ञावरून हलतच नव्हती. खूप दिवसातून ती लग्नाआधी राहायची तशी तयार झाली होती. छान पिकॉक ग्रीन कलरचा वन पीस, त्यावर साजेचा मेकअप, गळ्यात सिंपल चेन, एका हातात नाजूकशी वाच. खूपच सुंदर दिसत होती ती. अभि जवळ उभी होती. समोर काही जण डान्स करत होते. अभि अचानक तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. त्याला तसं बघून तिला काही कळलं नाही. प्रज्ञा खूप दिवस विचार करत होती, पण बोलायची हिंमत नव्हती. तू नकार द्यायशील म्हणून, पण आता नाही राहत. तुझं जोही निर्णय असेल तो मला मान्य असेल. फक्त लवकर सांग तुझा निर्णय. ऐकण्यासाठी माझा जीव घशात अडकला आहे. करशील का माझ्यासोबत लग्न? देशील का जीवनभर माझी साथ? अभि तिच्यासमोर हात पुढे करत बोलला. त्याचं बोलणं ऐकून प्रज्ञाला कसं रिॲक्ट करावं काही कळत नव्हतं. 1 महिन्यानंतर प्रज्ञा आणि अभि हनीमूनसाठी बाहेर देशी आलेले होते. त्या दिवशीच्या पार्टीमध्ये प्रज्ञाने त्याला लग्नाला होकार दिला होता, आणि 7 दिवसापूर्वी धुमधडाक्यात त्यांचं लग्न पार पडलं होतं. प्रज्ञाचं लग्न तर केलं होतं, पण अजून दोघांमध्ये नवरा बायकोसारखं नातं निर्माण झालं नव्हतं. पण आज बाहेरून फिरून आल्यावर
सजलेली रूम बघून तिला अभिने सरप्राईज दिलं होतं, पण प्रज्ञाच्या हृदयाचे ठोके मात्र वाढायला लागले होते. ती पटकन बाथरूममध्ये गेली आणि अर्ध्या तासाने परत आली. अभि तिचीच वाट बघत होता. ती शांतपणे बेडवर जाऊन पडली. तसा त्याच्या थंड हातचा स्पर्श तिच्या पोटावर जाणवला आणि ती काहीच हालचाल न करता भूतासारखी पाहू लागली. तो हळूच तिच्या जवळ आला आणि तिला मिठीत घेतलं. तिलाही त्याच्या मिठीत मायेची ऊब जाणवली, म्हणून ती शांत तशीच पडून राहिली. पण त्याने मात्र चुळबुळ सुरू केली. हळूहळू त्याचे हात तिच्या शरीरावर फिरायला लागले. श्वासांची गती वाढायला लागली. त्याचा तो स्पर्श तिलाही बेभान करत होता, म्हणून तीही त्याला साथ देऊ लागली. त्यामुळे तो अधिकच उत्तेजित होऊ लागला आणि काहीच वेळात एकमेकांचे समरस झाले आणि त्या रूममध्ये फक्त दोघांच्या श्वासांचा आवाज घुमू लागला. 1 आठवड्यानंतर अभि आणि प्रज्ञा घरी परत आली आणि दोघांचं डेली रुटीन सुरू झालं. समाप्त.